कार्यक्रमाचे मी आयोजन करतो. 2 दिवसातल्या प्रोग्राममध्ये आदर्श आणि चांगला प्रोग्राम आज चालला आहे. मुंबईवरून रेल्वेला घोडवळीला उतरतो 5 वाजता पहाटे. तिथून इंदापूरची सभा केली, माळशिरसची सभा केली, सांगोलीची सभा केली आणि नंतर मंगळवेढा मुक्कामाला गेलो. मंगळवेढच्या सभा करून मंगळवेढीची करून आता येतात. मी आयडिओलॉजी वगैरे काही सांगणार नाही तुम्हाला. मी कुठल्या पक्षावर टीका टिप्पणी करायसाठी आलो नाही. मी तुम्हाला मतं मागण्यासाठी आलो नाही. पक्षाचं संघटन कसं वाढलं पाहिजे हे सांगण्यासाठी आलो नाही. काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी वाईट आहे म्हणण्यासाठी आलो नाही. त्याचं कारण का, जोपर्यंत आपला राजकीय पक्ष मोठा होणार नाही तोपर्यंत आपल्याला किंमत होणार नाही. त्यासाठी आपले भूतप्रमुख महत्वाचे आहेत. मी भूतप्रमुख बारबार किंवा कॉन्सल्टेशन करतोय. महाराष्ट्रात मी महाराष्ट्राचे सचिव आमचे सरचिटणीस आबासाहेब मोठे, महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पाटील, जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, जिल्हा अध्यक्ष रणजित सूळ, नंतर जिल्हा राज्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक गावडे सर, हे UPSCला बसलेला विद्यार्थी आहे गावडे सर, नंतर या तालुक्याची बुलंदतो अतिशय संघटनात्मक काम सर डोंबाळे सर तुमचं चाललं आहे. अतिशय मी हृदयात्मक. नंतर आमचे जिल्हा अध्यक्ष, ज्यावेळेस मी तेव्हा माझ्या गाडीचे डिझेल फोन करतो ती अंकित नगारची. नंतर आमचे किशनजी टेंगले आमचे चेअरमन आहेत. सारे पत्रकार कुलकर्णी साहेब असतील, जे पत्रकार आहेत सर्वांचं मी आभार मानतो. मी ॲक्च्युली पत्रकारांना कुठल्याच बसून देत नव्हतो, पण जर तुम्हाला अगोदरच आमच्या तालुक्यात त्याचे ठेवलं आहे त्यामुळं तुम्हाला प्रेय दिलेलं आहे. पत्रकार असल्यानंतर बोलण्यावर बंड येतं, मग कार्यकर्त्याला जागता येत नाही, कार्यकर्त्याशी बोलता येत नाही. आज तुमच्यामुळे काय झाले, कार्यकर्त्याला काय जागता येणार नाही. मी नम्रपणे आपल्याला सांगेन की पत्रकार मंडळी चांगले आहेत. या विचारांना कधी जाहिरात आपण दिली नाही. बंधू सर तुम्ही नाही, मी नाही, पण आपल्याला प्रेम करणारी माणसं आहे. आपलं संघटन वाढवलं पाहिजे. अजून आमच्या जिल्हाध्यक्षाला माझी विनंती आहे आपल्यासोबत थोडी आपली 4 व्हीलर गाडी ती जास्त फिरली तर अजून दिवस चांगले येतं. लक्ष्मण जसा फिरतोय, लक्ष्मण गणगणितच पकडलाय, जरा थोडंसं पलूस कडेगाव तिकडे बी गेलं पाहिजे. आणि थोडंसं मोटरसायकलचा जर डोपाळीसर एवढा फिरत असेल तर आप्पासाहेब थोराताकडे 4 व्हीलर आहे किती फिरलं पाहिजे. 5 दिवस घरातलं काम करा, संसार सोडू नका, तर 2 दिवस राष्ट्रपणा द्या, तुम्हाला दिवस चांगले. आणि आपला संसार करत करत का. आता मला घर नाही, दार नाही, लग्न नाही, महात्मा कोळेकर म्हणून नाही सर. मी ज्या वेळेस येईल तेव्हा 500 रुपये 1000 रुपये देते आणि त्याचा आज नाही ईश्वर शेतीपासून देतो. आणि तो एका संस्थेत शिपाई आहे. त्याला मी मंत्री झाल्यानंतर काही दिलं नाही, पण जाता जाता म्हणलं मिनिस्टर होतो, इकडे दौऱ्यावर चाललो होतो, माझ्या म्हणून महाराष्ट्राचं रामापूर आले 2 मिनिटं चहा प्यायला जावे, घरी चहा प्यायला गेलो तो नव्हता घरी. त्याला सांगितलं बायकोला प्रोग्राम जानकर साहेब मी माझी मंत्री, तुमच्या नवऱ्याला मला पैसे दिलं होतं, मी मंत्री झालो, या मला भेटायचं होतं, प्रत्येक तर पोलीस ऍडमिशन घ्यायला कोल्हापूर. का सांगायचं आहे, तुमचा पैसा घेऊन महादेव जानकरनं स्वतःची प्रॉपर्टी किंवा स्वतःच्या आईसरांना नाही केलं आणि करणार नाही. आमचा डाळगावचा हे असत आपला रंगा असत खोटाळे, तिने भरपूर कष्ट केले, पण महादेव जानकरनं कधीही समाजाची प्रतारणा केली नाही. ज्यांनी पैसे दिले 10,000 रुपये श्रीमंतांना नाही दिलं. माझ्याकडे आले, कोण नगराध्यक्ष झाले, कोण आमदार झाले, कोण खासदार झाले, ते होत राहणार. पक्ष आहे, साऱ्यांनी माझ्यावर राहावं असेल माझ्या अपेक्षा आहे, पण पक्ष बनवणं काम वेगळं आहे आणि सामाजिक संघटना चालवणं वेगळं काम आहे. मग आमचे वाघमोडे बनायला जानकर साहेब चांगले होते, पण जानकर साहेबांनी भाजपाशी युती का केली ह्याच्या मुद्द्यावर मी बोलतो. याचं कारण का, पॉलिटिक्स वेगळं आहे आणि मुवमेंट वेगळी आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं आपलं पॉलिटिक्स मुवमेंट काय आहे, शाहू फुले आंबेडकरचे आहे, पण पॉलिटिक्स काय आपलं ॲडजस्टमेंटचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शाहू फुले म्हणते, पण वाघमोडे सर तुम्हाला अलायन्समध्ये घ्यायला तयार नव्हती. भारतीय जनता पार्टीचे मुंडे साहेब मला म्हणले महादेवराव तुम्ही वर राहताय, तुमच्यावर आमच्या शिका पडतात,
मग तुम्हाला जागा आम्ही तुमच्या चिन्ह तुम्ही लढा, आम्ही आमच्याशी चिन्ह युती होऊ शकते. उद्या आज भाजप उद्या काँग्रेस राष्ट्रवादीवर युती होऊ शकते आपली. का? मी माझं इमान विकून तिथं गेलो नाही तर मला शपथ लागेल त्या महाल कोळेकरची. कोळेकरनं कष्टातलं 500 रुपये मला दिलं ते 30 वर्षापूर्वी. 30 वर्षापूर्वी त्यानं दिलं. त्याचं 5 महादेव तुला फेडावं लागलं. मी मोमेंट उभा केली, स्वार्थपणा केला नाही. मला तिकीट घेऊन कुठल्या पक्षाचा खासदार आमदार होता असं, मंत्री होता असं, पण पट्ट्याने शपथ घेतली लग्न करणार नाही, घरी जाणार नाही, संसार करणार नाही, या देशाचा पंतप्रधान मी जरी नाही झालो कुलकर्णी साहेब तर कमीत कमी त्या कोळेकराचा पोरगा तर होईल. बंडू खांडेकरची, बंडू डोंगराची पूर्वी तर पक्ष आहे, प्रत्येक पक्ष असतात. काही लोकांना पटतं, काही लोकांना नाही पटतं, त्याबद्दल मी दुमत नाही करत. परंतु आपली माणसं छलविचल करतात, लॉंग रोडला राहत नाही. काय हो, जत मधलं बंडू डोंबाळे कुठल्या गावात मुक्काम महादेव केला नाही. महाराष्ट्रामध्ये 2 तालुका आहेत कुलकर्णी साहेब, एक मुखेड नांदेड जिल्ह्यातला आणि सांगली जिल्ह्यातला जत. माझा तालुका मान तालुक्यात आहे. मान तालुक्यात वेळ दिला नाही. इव्हन मी आटपाडीला सुद्धा वेळ दिला नाही, सांगोलीला सुद्धा वेळ दिला नाही, पण जतला सर्वात जास्त वेळ दिला होता. माझी काही चूक होती हो. आम्ही आमदारकीला माणूस उभा केला, तो आमदारकीचा माणूस फुटला का फोडला, ती झालं. बरं मी एक तालुका बघू का देश बघू? आज कुलकर्णी साहेब राष्ट्रीय समाज पक्ष 4 राज्यात मान्यता मिळाली, 2 राज्यात मिळाली का मी म्हणालो राष्ट्रीय पार्टीचा मालक बनलो. राष्ट्रीय पार्टी पण या काही लोकांना काम नाही. मी नसं आलो एखाद्या कामाला फंक्शनला सध्याला येऊ शकत नाही. माझ्या हेलिकॉप्टर आहे का? तुम्हाला 1000 रुपये द्या म्हणलं तर 54,000 रुपये तुम्ही दिले नाही. ऑफिसला पैसे दिले नाही तर तुम्ही ऑफिस घ्यायला पक्षी जतवायला दिले नाही पैसे, डिझेल चालवायला आणि जेवायला तेवढी घालायची. आणि मध्ये आमचा टेलर, ती मध्ये टेलर मुक्कामाला आणि कुठं जायचं आणि कपडी तेवढा घ्यायचा. हे टेलरला हुशार आहे, कपडी घ्यायचा म्हणून कपडी नको, कट्टर तेवढा माझा. कोण कुठेही फुटून देतो सांगा, मी बघून चालते सगळं टोकत राहतो मला. आणि मग ते दिसते तसं ते घरामध्ये. आता त्याने काय केलं, गावातली कोठी पळवली तिला चेअरमन केलं आणि तिथं फिरवूनच सोसायटी केली. तिथलं ती गावात घरामध्ये काय गावाचं नाव त्या कंटी. गावात त्या मर्डरशिवाय केस नाही, पण मला 100% माझ्यावर प्रेम करणारा गाव कंटीचा आहे. 100% लोकसभेला रेवणार असेल, कंटी असेल, त्या गावाची लिस्ट काढा. त्या गावात मी काय दिले फंड सुद्धा नाही, 5 पैशाचा फंड दिला. ह्या 5-6 गावांनी हिरली असेल, हिरली त्या गावांनी मला लोकसभेला मतदान दिलं. पण माझं दुःख काय कुलकर्णी साहेब, मला तुम्ही मत देत आहे पण माझ्या जिल्हाधीशाला पण बोलतच तुम्ही देत नाही. आमचा लक्ष्मण सरदेव किंवा आपला थोरात आला म्हणा नाही झोपले करून सांगा साहेब आजला म्हणणार तुम्ही. आमचा बंडू डोंगळे गेला नाही म्हणणार नाही मला मान नका, पण माझ्या कार्यकर्त्याला तुम्ही देव माना. त्या दिवशी पक्ष वाढला, त्या दिवशी पक्ष वाढला. मी नाही बोलू शकणार. माझं वय आता किती आहे? 53 चालू झालं. अजून 20 वर्षांनी जाणार. 20 वर्षानंतर कोणतरी तुमच्यातच बसलेला आहे, कोणतरी अध्यक्ष होईल ना, होईल का नाही? जानकर नावाचा माणूस पुन्हा पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. माझा वारसदार कोणी जानकर नसेल. तामिळनाडूतला माणूस असेल, उत्तर प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, पण जानकर नावाचा माणूस माझा वारसदार नसेल. आज पक्षाची काही प्रॉपर्टी आहे, काही ठिकाणी जमीन असेल, काही ठिकाणी ऑफिस असेल, त्याची ट्रस्ट करणार आणि जो पक्ष चालवल तोच त्याचा मालकीचा अध्यक्ष असणार. एवढं स्वच्छ वागू. जर तुम्ही साथ देत नसाल, 4 दिवस बसताय, हवा राष्ट्रवादीची, हवा भाजपची, हवा काँग्रेसची, हवा शिवसेनेची, आमची हवाच यायला तयार नाही. साहेब चाललाय, साहेब हृदयच आहे, पण मतदान कोणाला देते? जगताप साहेब सांगेल द्या. मतदान कोणाला देते? सावंत सर सांगेल त्याला. काय लागेल म्हणजे आम्ही हुकलूया. आम्ही नुसतं बौद्धिक लढाई करतो. बौद्धिक लढाई जरूर करा, पण पॉलिटिक्स करताना पॉलिटिक्स करा. आम्ही काय करतोय? अहिल्याबाईची जयंती केली म्हणजे पक्ष वाढणार नाही.
ह्या स्टेजवर लिंगायत पाहिजे, मराठा पाहिजे, ब्राह्मण पाहिजे, मुसलमान पाहिजे, दलित पाहिजे, त्यावेळेस डोंबाळे सर तुम्ही सक्सेस होणार आहे. गुजरातचा माझा पक्षाचा अध्यक्ष ब्राह्मण आहे. कुलकर्णी सर 5 आमदार निवडून आणतो माझं फोटो लावून मागले जातात. 5 आमदार. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष माझा ठाकूर आहे. 7,500 हेक्टर जमीन आहे. ठाकूर समाज आहे. तिथे पट्ट्याचा फोटो लावून आमदार येते. आणि जत मध्ये दळसाच्या झोपडीत मुक्काम केला तिथं माझा पंचायत समिती सदस्य येत नाही. बाजत मुक्काम केला, अंकल्यात केला, कंडीत केला, मिरवाडमध्ये केला, शिंगापूरमध्ये केला, जिरग्यामध्ये केला. तिथं नाही. रामापुरात मुक्काम केला, तिथं नाही. मला म्हणणार सरायला ती पवार चांगला आहे, कॉन्ट्रॅक्ट होती मतदान सावंत सराला द्यायचं म्हणते. आणि किती दिवस सरायला लिहितं द्यायला जगताप साहेबांनी नाटक मिनिस्टर होतो तर कुलकर्णी साहेब मी रेल्वेने फिरत होतो, बसने फिरत होतो. मला माहित आहे पोलीस बिलीस ही नाटक आहेत म्हणतात. मंत्रीपद गेले काही हसत असते, काही नव्हतं असतं. बॉडी गार्ड फिरली घ्यायचं असतं काय नाटक नको आहे. मी काल माझा प्रोग्राम व्हायला होता सुरतला. 1000 ती बॉडी गार्ड आली, 100 गाड्या एअरपोर्टवर. म्हणजे काय बांधलं तर साहेब म्हणलं बिलकुल नाही. म्हणजे मला आपलं संरक्षण भेटलं काय नको चलतच काय नाही ना साहेब. इथं मोदी साहेब आलं, अमित शहा आलं, तसं करावं लागतं. त्यामुळे तुम्ही आलाय राष्ट्रीय अध्यक्ष करा चल म्हणलो. म्हणजे झुकवायचं की फसवायचं की. आणि आमच्या चारित्र मी मंत्री होतो, कॅबिनेट होतो ना, मलाही पैसा कमवता असता करता. चारित्र चेक करा मला. 1 नंबरचं जे खातं कोणी घेतलं होतं ॲनिमल डे त्या खात्यात मी देशात खातं बनवलं. 1 नंबर देशात. आता ठीक आहे काही कार्यकर्त्याचं काम झालं नसलं, मी काही सर्व्हिस लावू शकत नाही, मुख्यमंत्री पंतप्रधान कोण लावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि अशी आपण प्रत्येक घेऊ नये. सर्व समाजाचं काम करण्याची भूमिका आम्ही केली. वेळ आम्हाला कमी मिळाला. मुळात बीजेपीनं आम्हाला सुट्टीत घेतलं, 2 वर्ष दिलंच नाही, 3 वर्ष दिलं परत विसर्जन. आणि नंतर ते काय माहिती जानकर साहेब चालले, देवेंद्र फडणवीस आजही माझ्यावर भावाप्रमाणे भावासाठी. पण ते काय होते आणि जानकर चांगला आहे परंतु ती हट्टे ती काय करते म्हणजे पक्ष सोडत नाही, बिलकुल नाही. माझी झोपडी आहे ती माझ्या कामाची. तुमचा महाल माझ्या उपयोगाचा. आपली झोपडी आहे तुमची ज्या आलाय सैनिक आहे आम्ही तुमच्याबरोबर. परंतु आमचं छोटा सरपर आमचा आहे, दांडा बी आमचा आहे, झेंडा बी आमचा आहे, स्टेज बी आमचा आहे. इथं नाही चालणार, इथं आम्ही सांगू तेच चालणार. आम्हीच आमचा कायदा बनवणार. हा स्वाभिमान तुम्हाला दिला की मी चूक केली का? एखाद्या पोराला फोन केला असेल, गाडी आणवली असेल, चिरगाची गाडी गोव्यात आणवली परवा एका, त्या पोराचा फोन आला, त्या आरटीओला विनंती केली म्हणजे साहेब सोडून त्या म्हणलं दादा करायला आले, जगायला आले, दुष्काळी भाग. आरटीओ सोडलं त्या पोराला. मी म्हणलं तू मतदान कोणाला दिलं? म्हणला परवा साहेब जगताप साहेबांना आम्ही मतदान दिलं नाही, म्हणला सावंतला मतदान दिलं. वा वा व्हेरी गुड. अरे म्हणलं आपल्या पक्षाला अध्यक्ष कोण आहे? आयला म्हणलं ते अजित पाटील आहे अध्यक्ष. जिरग्याचा फोटो म्हणजे त्याला पक्षाचा तालुका अध्यक्ष माहित नाही, जिल्हा अध्यक्ष. अरे म्हणजे डोंबाळी सर हो ती भाजपतो डोंबाळी सर मला परत त्याला हे उठतो. म्हणजे ही आमची मानसिकता, आमची तक्रार आहे. आता ते विचारलं डोंबाळे सर गायच्या धारा काढून मोटरसायकलवरनं प्रत्येकाला कोणती किल सांगते. त्याच्या पोलीस लगी नाही का, त्याच्या भावाचं लगी नाही, त्याच करतो नाही. आज दाखवा केला त्याचं एकटंच नाही, प्रत्येकाने आपण 100 बॉसर किती पैसे आले आपण दिलं पाहिजे. त्याचं बरोबर आहे. तो बोलला खालतं म्हणा ते माणसं गोळा तीच करायचं, स्टेज बीच लावायचं, नाचायचं मी आणि नुसतं मग आम्ही सांगायचं. आणि स्टेजवर नाही बसवलं तर त्याची पण आहे भेट काढायची. म्हणून मी कुठं बसलो होतो? कुठल्याच सभेला दिल्लीत मी कुठं होतो? अजित पाटील दिल्लीत मी कुठं होतो? मी आजपर्यंत खालीच आहे. मला ही संधी वर बसायचं का? वर कधी बसणार महाराजांकडे? ज्यावेळेस सांगलीचा खासदार आणि जतचा आमदार असं मत असाल त्यावेळेस आपलं काय आहे? आपला सरपंच म्हणजे मोठं नाही की सर, चेअरमन म्हणजे मोठं नाही. ज्यावेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद खातं पडचे त्यावेळेस तुमच्या दोघांच्या एक पाया पट्ट्या महाराजांकडे बांगला आमच्या हंडा दुसऱ्या, गाडी माझी आणि आम्ही तिसऱ्याच.
काय ते तुमचं आहे. म्हणून मोठेपणा नको, वर स्टेजवर बसायला देखील आपली कुवत वाढवली पाहिजे, आपली लायकी वाढवली पाहिजे. हजारो पिढ्या ब्राह्मण आरएसएसच्या ब्राह्मण समाजाच्या गेल्या, तेव्हा कुठतरी अटलजीला आणि मोदीला तसं दिलं आहे. त्यांच्या किती 3 पिढ्या बाद झाल्या, त्यांनी संघर्ष सोडला नाही, कष्ट सोडलं नाही. आपल्यात काय होते, मी 4 दिवस आले झालो, 5व्या दिवशी म्हणतो नाही ना मला हे चांगला करू, मी चाललो बीजेपी, मी चाललो राष्ट्रवादी, जागी मातीचा तिकडं बोंबल्यावर 17 काय माझा दोष आहे कुलकर्णी साहेब. महाराष्ट्रामध्ये माझी आणि भाजपची युती झाली, मला काय लोकसभेला जागा देता आलं नाही. बहुजन वंचित पक्षानं माझ्याच पक्षातले 23 लोकांना लोकसभेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षातून तयार झालेल्या माणसाला पण दिले, तिकडे तिकीट दिली. आमची माणसं म्हणजे जात जात रातला जाय सारी तिकडे गेली. काय झालं, म्हणजे कारखाना तयार करायची फॅक्टरी महादेवदांकडे केली आहे, विसरता कामा आहे. तुम्ही नगराध्यक्ष व्हा, आमदार व्हा, मंत्री व्हा, खासदार व्हा, आणि हे काम येण्या गमण्याचं काम नाही. देशमुख साहेब गणपतराव होते, अतिशय चांगले विमान चांगला माणूस, पण ते शेखरापंत आमदार होते. आज तुमच्या पुढे बोलणारा महादेव जानकर हा स्वतः तयार केलेल्या पक्षाचा आमदार आहे, हे सर्वात मोठं लक्षात. काय स्वामी विरुद्ध वाईट नव्हते, सावरकर वाईट नव्हते, चांगले होते ना. तुम्ही एखाद्या माणसाला जातीत तू राहा, सागरा प्राण तळमळला, त्यामुळे सावरकरांची भूमिका काय होती, देशाचं स्वातंत्र्य होतं ना. एखाद्या जातीला समाजाला टीका केली म्हणून चालणार नाही. तुम्हाला मराठा समाजाची राजकारणात सत्तेत आहे, ती माणसं 24 तास काम करतात, तुम्ही नाही करत. तू म्हणताय नको माझं पोरं चिटकावा, कुठतरी कारखान्यात चिटकावा किंवा पंचायत चिटकावा. तुम्ही ते त्याग आणि कष्ट काय केलं पाहिजे. आमच्या 3 मुले असलेल्या महात्मा कोळेकर, तर 1 पोरगी कलेक्टर करा, 1 पोरगी मिनिस्टर राष्ट्रपती करा, राष्ट्रवादीची बीजेपीची करू नका, आणि 1 पोरगी इंडस्ट्रियलिस्ट करा, तर तुम्ही सुधारणार आहे. तर तुम्ही मागत करीत राहणार आहे, मागत करीत राहणार आहे. क्लार्क बनून कमिशनर बनता येणार नाही, पोलीस म्हणून कमिशनर बनता येणार नाही, आणि सरपंच म्हणून खासदार होता येणार नाही. मग आजपर्यंतची लढाई आमची कुठं चालली आहे, क्लार्क, पोलीस आणि सरपंच. अपेक्षा आमची कुठेच नाही. आम्ही अपेक्षा जरी ठेवली पाहिजे आम्ही म्हणू शकतो. आमचं मतदान या राज्यामध्ये जर 21% असेल तर 21% आमचा कुलकर्णी साहेब वाटा मिळाला पाहिजे. माझं काय जातीवाद आहे. 21% कलेक्टर पाहिजे, 21% कारखाने पाहिजे, 21% आमदार पाहिजे, 21% मिनिस्टर पाहिजे, आहे का. पण धनगराचा विषय सुद्धा लोढा नावायचा ते 40%, त्याला ते झालं पाहिजे नाही का. पण मुसलमान 11%, अख्खी निकालीला करून टाकलं, त्याला तर चाललं आहे का ते. मग लोकशाही म्हणतात तर ज्यांचा मग मतदान जास्त आहे तो भिकारी आहे, आणि ज्यांचं मतदान कमी आहे ते डोक्यावर बसले. मग हे चांगले का आम्हाला तेव्हा म्हणायचं. आणि मी राष्ट्रीय समाज पक्षात नाव दिले, धनगर समाज पक्ष नाही नाव दिला. मला जातीत टाकलं जातं, आणि जातीतली माणसं राष्ट्रवादी बीजेपी जाते. महादेव जानकर आपला कुठतरी बसून हिरवे सारख्याला घेऊन आपलं फिरते, त्याची मोटरसायकल लवकर चालू होत नाही, डिझेल बंद पडतंय, आपली ती एकटंच झेंडा घेऊन फिरते. ती पोराटे काही त्याला सुधरून देत नाही. तेवढ्यात म्हणते मी हाय की टोबाळीच आहे तुमचं. आता किसन काही शिवाला प्रधानाधिकारी जाऊन मदत करत होता, तेवढं चांगलं आहे. ज्या ज्या गटात पंचायत समितीच्या गटात आहे, पण दुसरी माणसं जोडा लागते. काही पत्रकारांनी घ्यावं लागेल, काही डॉक्टर इंजिनियर सगळं भेटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, चर्चा ज्यावेळेस तुम्ही डिबेटिंग त्यावेळेस तुमच्या आमदार साहेबाशी, माझ्या आमदार साहेबाशी, त्या आलेल्या डॉक्टरशी चर्चा झाली पाहिजे तुमची. काय झालंच काम आहे. पक्ष कुठला असणार बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पवार साहेब वाईट नाहीत, मोदी वाईट नाही, राहुल गांधी वाईट नाही, हे लक्षात ठेवायचं. शेकापचा पक्षाचा प्रमुख असेल तो वाईट नसतो. तुमचा बघण्याचा अँगल चष्मा कुठला आहे त्याच्यावर तुमचं लाईफ ठरत असतं. आम्ही किती कष्ट घेतो. मी दिवसातून 18 तास जर मेहनत घेत असेल तर आमच्या तालुका अध्यक्षातून दिवसातून बायका पोरं बांगला त्याचं काय दूध बीत घालून 2 तास तर दिलं पाहिजे, जास्त नाही 2 तास. आणि बांधवांनो, तुम्हाला नेता बनायचा आहे, कार्यकर्ता. तिकीट मागणारा समाज नाही बनवायचा, तिकीट देणारा समाज बनवायचा. तिकीट देणार मला माहित आहे मिनिस्टर पद्धत काय ताकद असते काय आहे, पण आमचं संघटन नसतं. आणि मग आम्ही पेपरला बातमी फक्त येते की भाजप रेसमध्ये चाललंय, काँग्रेस बिलो होत चाललंय, राष्ट्रवादीचे प्रवेश करत आहे, मनसे मध्येच उड्या मारत आहे, पण राष्ट्रवादी कुठे न्यूज होत नाही. होती का.
आपलं होतं का? मग आपण ज्यावेळेस एक वोट दुसऱ्या करतो, 4 वोट आपल्या पक्षाची चूक आहे हे समजून आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. भाजपानं एका दिवसात नाही बनवलं, त्याला संघर्ष, त्या बरेच गोष्टी केल्या, त्यांना अपमान, त्यांची माणसं आमचा जन्म नव्हता पण जुनी माणसं आहे तो गावात त्यांना येऊन देतो, गावात येऊन देतो, पण त्यांनी नाराज नाही झाले, पुन्हा पुन्हा काम आले. आमच्यात एकदा पंचायत समितीला पडला का परत मग तुम्ही माझं घर जाळलं, माझं जायचं नाही आणि त्याने कधी 5 पैसे नाही, काय नाही. आणि जेव्हा तुला चळवळीत गेलं त्याने मला पैसे दिले नाही. तेव्हा शपथ सांगतोय, मी दिल्लीला बॉम्बेला आपण घेतलं तर जतवाड्याने मला पैसे दिले नाही. जतवाड्याने एकदा मला वाढदिवसाला पैसे दिलं, टेलर इथं आहे, ती पैसे घेतलं, सांगोल्यात वाटून टाकलं, तिथं 8 पोरं मिली होती, ऍक्सिडेंट होती, बरोबर आहे का? तेवढंच मला पैसे देतं. सांगलीला नाही पैसे दिले मला, आणि बातम्या होता त्यावेळेस ते शहराध्यक्ष, आता पळून गेला कुठं माहित नाही मला. पत्रकार झाला, चांगली गोष्ट आहे, पत्रकार झाला, देवाला तर एक गोष्ट. सांगण्याचं तात्पर्य पैसे तुम्ही दिले नाही, मला जेवाय घातलं, माळा पण दिलं, मला कधी 500 दिलं ती बी आली मला, मी पंतप्रधान झाल्यावर त्याचं व्याज कधी उठालं. म्हणजे पक्षाला पैसा लागतो, बुद्धी लागतो, काही पाठीमागे लागणारी माणसं लागतात, प्राध्यापक लागतात, इंजिनियर लागतात. तुम्ही माझ्यावर नुसतं प्रयोग करून उपयोग नाही बघा, पक्षावर केलं पाहिजे. राजे यशवंतराव होळकरचा फायदा तुलाच मिळाला ना? हा, किती रुपये तुला फायदा मिळाला? 1,80,000. 1 लाख बोल किती साठी, आणि परत ऐकलं नाही तुझ्या अक्षराने काय केलं, लिहितो पेपर वगैरे करायचं. म्हणून बांधवांनो, आपला पक्षाचं संघटन मजबूत करा, वार्डात गटात. आणि माझी विनंती आहे, सामूहिक जिम्मेदारी असते, एकटीची जिम्मेदारी नाही. आज हिवरे आणि कोसारी ह्या 2 गावातली जास्त लोक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो त्या गावाचं. तुम्हाला 4 दिवस मिळालं असतं, इंदापूरला मिळालं होतं, आले ते जतमधले, कोसारीतले, डफळापूरचे आहेत, काय काय बाजतले, तांटलेतले, पण ते प्रमाणे 1-2 येईल, अजून 4-4 वाढले पाहिजे, अजून व्हायला वाढवं. आणि अल्पसंख्याक आलेलं माझी विनंती आहे, तुमची व्हायला 3 वाढली पाहिजे. आज इथं बंडू एकही महिला नाही, आपली बहिणी बाई 50% महिला आहेत. एखादी महिला ऍक्टिव्ह असेल, प्राध्यापकाची बायको असेल, मुलगी असेल, एखादी डॉक्टर असेल, तर त्यांना संधी देऊ. महिला आघाडीचं 50% वोटिंग आहे, त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. परत शेतकरी आघाडी आमचा दुधाळ आहे, शेतकऱ्यांच्या पैशाला जावा, शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या. दलिताची आघाडी, दलिताचा एखादा प्रयत्न करा. काही वकिलांची टीम बनवा, काही पत्रकारांचा सल्ला घ्या. कुलकर्णी साहेब सल्ला देतील आपल्याला एकदम चांगला प्रकार. म्हणजे अशा माणसांचा सल्ला घ्या, म्हणजे गुरु असावा. साहेब आहेत आपले, त्याच्या जे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्याशिवाय चर्चा करायची. आणि तहसीलदार बिले कधी घालवतो ज्यावेळेस तुमचं संघ बोर्ड असतो ना, आणि दुसरा कुबनूरला, इकडे शेगावला, आणि इकडे कोणते दरीवडचीला खाली काही नाही, तिथे ज्यावेळेस बोर्ड असतो तेव्हा त्या अधिकारी LIB CBI म्हणतात, अरे यार हे काय नुसतं हिवऱ्यात नाही, सर्व ठिकाणी बोर्ड दिसलं पाहिजे, त्या गावात दिसलं पाहिजे माणूस. आणि एखादाच मोर्चा असं शांततेने काढायचा की त्या दिवशी 5,000 लोक आले पाहिजे, पदरच्या पैशाने, पदरच्या गाडीने, पुन्हा गाडी बिस्किट चहा द्यायचा नाही. त्यावेळेस तहसीलदार म्हणणार, डोंबाळे सर सॉरी, व्हॉट इज युअर प्रपोजल, आय ऍक्सेप्ट इट. कधी म्हणाल, जिसके पास दम है उसके साथ हम आहे. देशच तसा आहे. अधिकारी बघतो तुझ्या मागे किती लोक आहेत, तुमचं संघटन किती आहे. आणि संघटन छोट्या मोठ्या गोष्टी जायच नाही, ह्याची बदली करा, त्याला हे करा, ते असलं नाही करायचं. कुठलाही माणूस असू द्या, त्याला मदत करायचं. उदाहरण मी आणि गडकरी साहेबांना गेलो, मी दिल्लीला मंत्री होतो, गडकरी साहेबांना गेलो. गडकरी साहेबांना गेल्यावर जेवायला मला आठवलं, त्यांची मंडळी मी आणि गडकरी साहेब जेवायला, नितीन गडकरी. तेवढ्यात स्मृती इराणी धावतच आले. आम्ही टेबल टाईम केलं, म्हणजे नितीनजी तुम्ही गलत केलं. काय केलं तुम्ही? राहुल गांधी को 5 करोड़ क्यों दिया? मतलब मैडम बेटी नहीं आपने नहीं देना चाहिए था, वो रायबरेली मेरा है, दिया बेटी मतदारसंघ मेरा है. बोले वो पाकिस्तान का नहीं, वो इंडिया का ही है. तुझे कितना चाहिए उतना मैं पैसा दे दूँ. राहुल गांधी को दिया तो देश है, इंडिया है ना, मैं इंडिया का मिनिस्टर. ठीक है, कैसे आदमी बोले जाओ, तुम किसी के खिलाफ मेरे कंप्लेंट करना है तो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्व पक्षातल्या, सर्व समाजातल्या लोकांना जायला असतं. आता दरगडात भरपूर फिरला, आता काय बोलतात हे बोलतात, तुमच्या शिवाय समुद्रच नाही. एखादं फुटला इकडे गेलं तर ते परत येते या
रस्ते मिळत नाही, क्वार्टर मिळत नाही, बदली होत नाही. मग ते टोपाडीचं पाहिजे फोन करावा तुम्ही करायचा रात्री आपल्या कार्यकर्त्याचा तरी करायचा. पण तो जर कार्यकर्ता राष्ट्रवादी बीजेपी पहिला फोन त्याला करायचा. पहिला म्हणाले ह्यांना आपण मतं देत नाही, शिवाय म्हणून तुम्ही आणि हीच कामा आहे पॉझिटिव्ह होऊन जाते तुमचं. मुस्लिम समाजाचं कधी असेल त्यावेळेस एखादा बॅनर लावा, ईद मिलादच्या दिवशी सावरकर जयंती तुम्ही करा ना, कोण कधी मत आपण मिळते काय होणार. म्हणजे तुम्ही ही केलं, तुम्ही फक्त अहिल्याबाई काळीच्या बाय अहिल्याबाई आहे का तुमच्या असू द्या ना. स्वामी विवेकानंद जयंती करा, महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकर साहित्य करतोच आपण. ह्या प्रयोगमध्ये प्रॅक्टिसमध्ये जाऊ. आता मी उदाहरण काय दिलं माझं गुजरातचं, तिथला प्रदेशाध्यक्ष आहे थोरात साहेब, उद्योगपती तुम्ही, महिन्याला पक्षावर 10 लाख रुपये खर्च होतो. आणि तो माझा भावी मुख्यमंत्री असतो, तो ब्राह्मण असतो. पदरचे पैसे घातले आबा मोठे, तो रणजित सोळ आबा मोठे, लक्षात ठेवा. आज इथला मी लोकांना नाही सांगणार ती काही पदांचं पैसे घातलं होतं, इन्व्हेस्टमेंट करतोय, तो प्रोग्राम घ्यायला. मग आमच्या जतवारी म्हणायचं आपलं गुजरातमध्ये आमदार येतील, इथं काय भाजप आणि राष्ट्रवादी दिव्या काय काँग्रेस. ते कम्युनिस्ट काय करायचे, एका राज्यात कुठं असायचं पश्चिम बंगाल, आणि देशात सांगायचं आमचा मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री. भाजप असं येतो. म्हणून आपल्या पहिल्या शिका आपल्या गावातल्या बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. आणि वोट कधी कन्सिडर केलं जातं, ग्रामपंचायतचं नाही, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदार आणि खासदाराचं मत काउंट केलं जातं. काउंट केलं आम्ही सांगितलं 1 लाख आपल्याला बूथ वॉरियर बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 97,712 पोलिंग बूथ आहे, 97,712 पोलिंग बूथ. 1 लाख आपलं जर बूथ वॉरियर बनवलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. प्रत्येक गावातल्या पोलिंग बूथवर एकच युवक तयार. आणि उद्या वाटलं मला इथे 200 पोरं तयार झाली इज्जतची आणि ह्यांना मला गुजरातला पाठवायचं आहे, तर गेलं पाहिजे. आमदार खासदार नको द्यायला, ते बनवा कन्स्ट्रक्शन आहे. आमदार खासदार मंत्री बघितलं काय विषय काय तुम्ही बघितलं काय. जोपर्यंत तुमचे आमदार जास्त नाही तोपर्यंत विधानसभेत पण किंमत नाही, जोपर्यंत तुमचे खासदार जास्त नाही तोपर्यंत लोकसभेत किंमत नाही. मी जाईन खासदार होतो, मला काय आता पवार साहेब देवेंद्र फडणवीस दोघांना सांगितलं की उद्धव साहेब त्या सीट लावायला सोडून दे, तरी सोडते. मॅच फिक्सिंग असते वरची, तुम्हाला माहित नाही. माझा कधी सर्व संबंध चांगला एकदम चांगला जानकर साहेब काय तिथं पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस बीजेपीचा करून देवेंद्र सांगितलं नाही, फडणवीस साहेब काय हे पवार साहेब सोडून तुम्ही म्हणाला नाही काय. पण महादेव जानकर तू एकटा खासदार होऊन काय प्रश्न पक्षाला सुटणार नाही, तुला तळागाळात जावं लागेल. म्हणून आधी भारतात आपल्याला 500 जागा लोकसभेच्या उभा करायच्या. 500 निवडून येण्यावर द्या. 500ला जर आपल्याला प्रत्येक लोकसभेला 1 लाख मतं पडली तर 500 गुणिले 1 लाख मतदार किती झालं, किती कोटी झालं. आणि नॅशनल पार्टी व्हायला मतदार किती लागतं, 1.5 कोटी. तुमची राष्ट्रीय पार्टी झाली की काँग्रेस आणि बीजेपी सारखी राष्ट्रीय पार्टी झाली तर फायदा काय असतो, दिल्लीला बीजेपी आणि काँग्रेस सारखं घर मिळतं. काय मिळतो, बंगलाच मिळतो. माझ्या मिळाला तरी उद्या महाराष्ट्र कोळेकरचा पोरगा असेल करा तर त्या बंगल्याचा आहे जाणार. म्हणजे महादेव जानकरला व्हॅल्यू नाही. महादेव जानकर ही 1.5 मॉडेल लागणार आहे. पण हे बनवून जे टाकलेलं आहे ना आपण दिल्लीला, तुम्हाला परमनंट बंगला मिळणार आहे 99 वर्षाच्या करार. जोपर्यंत भाजप आणि काँग्रेसला आहे तोपर्यंत राष्ट्रपतीला घरपती मिळणार आहे. मंत्रालयात पुढं जागा मिळाली ती महादेव जानकरच्या बापाची नाही जागा. ह्या जनतेनं मतदान दिलं, मला पक्षाला मान्यता मिळाली म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला ती जागा द्यावी लागली. आमदार आणले, 4 आमदार निवडून आणले. माझा फोटो लाव, सोनिया गांधीचं नाही, पवार साहेबांचं नाही किंवा मोदीचं नाही, महादेव जानकरचा फोटो लावून आमदार झाला. ह्याचा विचार आपण लोकांनी करा. मी तुम्हाला का पोटतोय की सांगतोय, ह्या स्वार्थ माझा काय नाही. तुम्ही एखाद्या फोन चालू नसेल लहान नसेल गेलं, मला वेळ आहे का, विमान दिलंय का तुम्ही मला. 2 येतो, रोज येतो, शर्टला येतो, कमते बोबलाचा येतो, जागर बोबलाचा येतो, माणसाने येतो, निगडीला येतो, कुठे येत मला एक विमान हेलिकॉप्टर 5 मिनिटाला जेवण करायला घेऊया, हात धुयाला कोणते बोबला आणि जागर बोबलाचा नाश्ता करून निघा. म्हणजे ही बी आपण बघितलं पाहिजे. आणि या कार्यकर्त्याला आपण सांभाळतो. 10 लोकांनी 1000 रुपये पैसे झाले ना, काय प्रॉब्लेम लागतात पैसे आपल्या कार्यकर्त्याला द्यायला लागत नाही.
बाकी नाही काही कुठलं दिसत नाही, काय नाही. मला कुठलाही काय दारू भांडणी अशा काही भांडणी करत आणि मी कधी अधिकाऱ्याला फोन करत नाही PSI. तुम्ही स्वच्छ सांगा PSI सुद्धा प्रशासनाचे सर्व अधिकारी आज बोलतात. मी मंत्री नव्हतो तरी मी मंत्री नसताना देखील आटपाडी तालुक्यात एक गाव आहे शेतपड गायकवाड ब्रह्मदेव गायकवाड महाराज समाजाचा पोरा आमच्या पक्षाचा युवकचा अध्यक्ष आहे. त्याच्या रानात गेल्यानंतर जेवण करायला गेलो त्याला जोडता आला साहेब म्हणला माझी 20 एकर बाग आहे, मी कर्ज काढले सावकारा मला उद्या आत्महत्या केली शर्त आहे. आणि मी काय झालं आहे मुली 2 डॉक्टरला येते मला पैसेच नाही सावकार रोज फोन करतो मला आत्महत्या करू आपण प्रयत्न करू. त्या सावकाराला मी फोन करतो बाबा 1 महिन्यात 2 महिन्यात यायला थोडं काय आता तिथून आपल्या कृषी मंत्र्याला फोन लावतो. तिने अधिकारी किती पाठवले काय लागले बरं करण्याचा प्रयत्न केला काय कोण नाही पुढे साधन मिळतील असं नाही. म्हणजे ही देखील प्रशासनाची लॉबी मदत करते. आता तुम्हाला मी प्रत्येक मराठी 5 कोटी पडले मग माझ्या 98 जिल्हा परिषद असेल प्रत्येक खंडात पैसे वाटले 5 कोटीला काय 200 जिल्ह्यात जिल्हा परिषदच नाही त्यामुळे इकडे भरून टाकलं नाही. तरी मी परवा काय केलं तुमची गाव घेतली परस्पर हे उडलं तुझं गाव घेतलं चालेल गाव पण माहिती तुम्ही सांगायचं काय गरज आहे. मला कुठलं रामपूर्ण वस्ती कुठं जायचं ते ठेवणं कुठं तारखेळ मळा आहे कुठं मध्य मळा आहे कुठं मोठे वस्ती मला सांगायचं. त्यामुळे तिथं बसू माझ्या PA जोशी म्हणून नाही त्यामध्ये ही गावाची नाव आहे. आणि नंतर मला शेवटीला फोन करून त्या तालुका करून 25-15 आपल्याला कळले 25-15 रुपये देत आहे. आता सरकारचं इथे टाकून जाईल आहे ना माझं जे त्यामुळे आमच्या पत्राला किंमत आहे. माझं सरकारचं पत्र गेलं तर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस रिजेक्ट करू शकत नाही. एवढी ताकद तुमच्याकडे पिढी मला मिळाली परमेश्वरांनी एवढी ताकद नाही एवढं माझं होतं सहज ताकद केली तरी ते ऐकतात आणि चांगले मुख्यमंत्री चांगला आहे उपमुख्यमंत्री चांगला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल म्हणून अशी काही गावं दिली रंगात पटणाचे गाव दिले गालगाव दिले गालगावच्या पळ्याला गाव कुठं ते आहे तर गाखरेचं व्यायामशाळेचं दिले आरेवाडीचं दिले आईवडीला ISIPS ट्रेनिंग सेंटरला दिले पैसे तिथली पोरं ISIPS व्हावी आणि पत्रकारांना देखील तिथं सांगतो मी की तुम्ही जर काय एखादा IS ट्रेनिंग सेंटर काढत असाल तर कंटीचं देवळात कोणी केली ग्रामपंचायत आमची विरोध केली कंटीवाले परत सोसायटी विरोध केलेली आहे तर कंटीला आपण ते देणार आहे त्याचं टेलर तो 5 आणि मध्ये टेलर 5 दोघं जरी 5-5 आपण पैसे देऊन टाका म्हणजे पैसे 25-15 तुम्ही हेड असतं त्यात बजेट टाकल्यानंतर तुम्हाला त्या गावातले पैसे मिळतात आणि एखाद्या गावात नाही मिळालं तर नागात होतं अकराच आमदार वाढवा तुला मी अजून 2024 पर्यंत आमदार आहे नाही काय करू विषय आणि नसलो आमदार तरी तुमची कामं खासदाराच्या वरची मी करून देईन मंत्र्याच्या वरची कामं करून देईन. कारण काय होतंय आपला रिझल्ट नाही नोबा रिझल्ट मी खाली का बसतो माझा नगरसेवक एक असता तरी म्हणलं चला कुलकर्णी साहेब माझा नगरसेवक आहे तर आता हसणार ना पत्रकार तो म्हणते का असते काय म्हणणार साहेब पंतप्रधान बोलते याचं काहीच नाही इथं फक्त जगताप साहेब चालते आणि ती काँग्रेसवाले चालते बाकीच्याच काय चालते. आज इथं आपल्या पक्षाची अवस्था अशी असणार आहे 1 नंबर समजा BJP काय काँग्रेस 2 नंबर BJP 3 नंबर कोणतं दुसरा पक्ष असं तर नाही कोण आपणच 3 नंबर आहे आपण 3 नंबर आहे अभिनंदन 3 नंबरला ते आपण आहे. महाराष्ट्रामध्ये BJP काँग्रेस राष्ट्रवादी सेना मनसे आहे आणि आपला 6वा नंबर आहे. महाराष्ट्रात आपण 4 नंबरला कसं येईल हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता मी लगेच म्हणत नाही की 1 नंबर 2 नंबर पण 4 नंबरला मनसेला त्रास होतो मनसेपेक्षा आता 8% आपलं जागा आहे पण मनसेचा बी एक आमदार आहे तुमचा बी एक आमदार आहे माझं 2 आहे विसरते म्हणून साठी 8% दृष्टीनं आपण वाढलं पाहिजे आणि एकच वाढलं प्रत्येक तालुक्यात जतमध्ये असं झालं की जर रंगात फुटाळे कवटे मग काळ ते झालं पाहिजे तर होईल. जत पाहुणा म्हणून इकडे आलायस तू साहेब म्हणून तिकडे बघा देवा लावा कवटे मग काळावर आपल्याला शिरवलं तासगाव बी लक्ष लावा ती वर आहे. आटपाडी देखील आपल्याला बोधनिहाय बंडू डोंबाळेनं जे सांगितले तसं करावं लागेल. सर विचारवंत तुम्ही चांगला आहे प्रत्यक्षात काम बी आपलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. म्हणजे विचाराची सुरुवात दिलीच पाहिजे लोकांना कार्यकर्त्याची तयारी केलीच पाहिजे पण त्या दिवशी संघटन पाहिजे. संघटन नसेल तर तुमचा विचार कोण घेऊन जाणार. माझा विचार फार चांगला होता पण राबवणारच कोण नव्हते मी आंबेडकर फार चांगलं होतं विचारच राबवणारा कोण नसेल तर काय होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्यातले हेवे दावे काढून टाका
तुम्ही फार विचारवंत नाही, फार मोठे साहित्यिक नाही, फार मोठे आपण आर्थिकदृष्ट्या सदन असलेली माणसं नाही. छोटी संसार करत करत जेवढं होईल तेवढं करणारी माणसं आपण आहे. मग आपण त्या गोष्टीनं आपली सीमारेषा ठरवा. तुम्ही पहिल्या तुला 7 जिल्हा परिषद भेटायचे, 7 वर्ष निघून टाका आणि खालची 14 नेमा. इथं 32 वार्ड असतं, 17 वार्ड असतं ना जत शहरामध्ये. 17 वार्डात 17 अध्यक्ष प्रमुख करा. तीच अवस्था अल्पसंख्याकांचा करा. आणि एखाद्या गावात कोणी मिळत नसेल मला सांगा, मी देतो. कुठल्या गावात कोणाला मिळत नाही मला फोन करून सांगा, मी त्या गावात रात्रीचं येऊन पत्ता सुद्धा लागणार नाही, त्याचं नाव तुम्हाला देईन. मी कर्नाटकात बी जातोय, कर्नाटकात नाही माझं तिकडं आहे विजापूरच्या आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगेन इकडे जावायला, त्या बाजूला कन्नड बोलतील बसतील. म्हणजे ही टीम केली तर तुम्ही जेवण लागता. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, जत तालुका मान विधानसभा या मतदारसंघात आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतोय. महाराष्ट्रात आपले 20-25 जरी आमदार आले तर उद्या कोणतरी आपल्याला विचारत ना, तुम्ही उगाच दुसऱ्यावर दोष देण्यात काय अर्थ नाही. त्यांचे आमदार जास्त आहेत, भाजपचे त्यांचे शिंदे साहेबांचे आमदार जास्त आहेत, राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत, काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. तुमचं कुठं आहे? आपण आपली लायकी शोधून बोललो पाहिजे. आपले किती आमदार आहे म्हणजे आपण किती प्रेशर करायचं, किती घेत कसे तिथल्या तुमच्या बंडूच्या गावातल्या पोरांनी 100 मोटरसायकल काढल्या आणि 2 दिवस मी घरी येणार नाही. प्रत्येक गावात एक म्हणतात. आप्पा थोरातला लाज वाटत, अजित पाटला लाज वाटत, आपल्या कोसाळ्याच्या टिंगलीला मला म्हणतात त्या गावात पोर काय लोक आम्हाला काय नाही, तुमच्या गावातल्या एका माणसाचं पोलीस डिव्हिजन नाव घे, एवढीच फक्त विनंती. तुमचा चहाही नको आम्हाला दिला तर नको. 100 जर पोरं तुझ्याच गावातली फिरली, अख्ख्या तालुक्यावर आहे काय फिरलं काय नाही ना सांगून टाकलंय. म्हणजे वाईट नाही, किशनला सांगितलं, अजितला सांगितलं किंवा त्या आपल्या आम्हाला सांगितलं, त्यांना सांगून ते डोंगरे सांगतो रोजच काहीतरी नाटक चाललंय. आणि पक्ष ज्या दिवशी आपला पडलेला आहे त्या दिवसापासून तुम्हाला इलेक्शनची तयारी करावी लागेल. पुन्हा टीका टिप्पणी करण्याचा अर्थ नाही. आत्तापासून 317 पोलिंग बूथ आहेत ना, 317 पोलिंगवर प्रत्येक पोलिंगवर 2च माणसं तयार आहेत, 2च. पैसा नको काय नाही, ते जायचं काही नाही. चर्चा मोटरसायकल बघा जाऊ द्या, काही ना 4 व्हीलर गाडी बंद पडली पळवतील, मोटरसायकल आहे हो काही झालं असं चाललं काय तुझं काय नाही साहेब चाललंय. तिचे अंगठे चाप असते मग का कोसळला गेलं जेवायला देते का अंगठे गेल्यावर कोणतं देतेच काय गाडी नसतात. अशी 100 पोरं जर फिरली झेंडावर ना दांगा होऊन जाते. आणि हवा कधी करायची असते, मी शेगावपासून 100 गाड्या पोरं लावायच्या जतन ठेवायच्या. बंडवर साहेबाचं घर आहे कधी नाही जायचं, बंडवर साहेब जायचं परत तेल लावण्याचे फटाके लागला तेल लागते. आणि मग त्याला सांगायचं तिकडे पॉप कारण गेला होतं नका अखिल नका तिला सांगायचं ही लाव तोफा लाव तिकडे पुढे हे नुसतं हवा करायला किती लागते. पेट काय काय नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार, पत्रकार साहेब खान साहेब नमस्कार, खेळा म्हणायचं आम्ही मध्ये साहेब नमस्कार, तिला पत्रकार नमस्कार म्हणते शाळेत नमस्कार करत आहे. डेफिनेटली तुमचं वाढ ते हवा करताय ती शेवटच्या 2 दिवसाची हवा. पण ती हवा टिकवण्यासाठी तुम्हाला त्या त्या तालुक्यात पिलर लागतात, कलर नाही. कलर पावसाला ओढून जातो, त्याला नाही तुमचं पटलं तर मला शिवाय देत जाते. म्हणून पिलर तयार करा प्रत्येक ठिकाणी, पॉईंट्स तयार करा. आणि मी हेच पॉईंट करतो. केवळात काय आहे तिथं तुम्ही ध्यान मानताय, बाकी ठिकाणी माझ्या समजात लोक आहेत, समज आणि ती प्रत्येक गाड्या साधना घेऊन बंगलं मोठं आहे 10 कोटी तिच्यावर बंगला राष्ट्रीय समाज आणि महादेव दाखलं ताळेवाडीचा फोटो. आता माझं काळातच घर आहे पत्र्याचं 2 पत्र्याचे कोटी आणि 20 कोटीचा बंगला, तिथं झेंडा कोणाचा राष्ट्रीय समुद्र एका बाजूला आणि राष्ट्रीय समाज पक्ष. मग आता इथं तर काय करायचं. म्हणून आप्पा थोरात आणि लक्ष्मण सरगरला माझा हात जोडून विनंती आहे, तुम्ही जरा झोपू नका. जिल्ह्याचं नेतृत्व दिले आप्पा, आपल्याला मनसेने जिल्हाध्यक्ष केलं नसतं, शिवसेनेनं केलं नसतं, राष्ट्रवादीने केलं नसतं, काँग्रेसने केलं आणि करत असत तर आजच सुद्धा मी तुझं स्वागत केलं. करतेच का ते म्हणजे ह्याचा विचार करा. ही संधी आली तुम्हाला. परत मारामारी होणार आहे पक्षाच्या पदासाठी, डबल होणार आहे. अजून 5-6 वर्षांनी बघा देऊन देवा वाक्य करत पदासाठी मारामारी होणार, पदासाठी मग जो काम करत तो टिकत, जो नाही काम करत तो मागे जाणार. परत तुम्ही शिवाय देऊ नका, प्रवाहात तुम्ही राहा.
प्रवाहात राहा. जो तालुका अध्यक्ष निवडला आहे, जो जिल्हाध्यक्ष, त्याला देव माना. माझा प्रतिनिधी कोण आहे का? बंडू टोपाळे. आणि माझा प्रतिनिधी कोण आहे? आप्पा थोरात. हे तर तुम्ही मानलं पाहिजे का नाही? मी ह्यांना जाऊन देणार. बंडू, मी रेस्ट हाऊसला मिटिंग काय घेत नाही तुला काय? पत्रकार साहेब, साऱ्या पक्षाची मिटिंग रेस्ट हाऊसला, मग कोणतरी चहा देते, काय देते, चहा देते. चला सरकारचं पत्रकार शिवाय 10 रुपये खर्च करायला लाज वाटते. म्हणून मी कुठेही ज्या पक्षाची मिटिंग रेस्ट हाऊस असते तो पक्ष जास्त काळ टिकत नाही. म्हणून तुमच्यात तर हॉल फार चांगला घेतला, ह्याच्यापेक्षा जर लाईट नसती आणि नुसता माईक बरा असता तरी मी तुझं स्वागत केलं असतं. म्हणून म्हटलं रेस्ट हाऊसवर मिटिंग नाही घ्यायची. रेस्ट हाऊसवर कधी मिटिंग घ्यायची? रासपाचा आमदार रासपाचा आला का रेस्ट हाऊसला मिटिंग घ्यायची? आपल्याला नगरसेवक बी नाही. म्हणजे ही चिंता पडली पाहिजे. ज्यावेळेस आपण गिरणीवरून मी सांगोल्यात एंट्री केली सांगली, तेव्हा मला वाटलं की जिल्हा परिषद सदस्य मंडळीचा माझ्या पक्षात असावा. मला वाटतं का ज्यावेळेस मी सांगोल्याहून गावडे सरांच्या गावाला जातो तेव्हा वाटतं की आटपाडीचा जिल्हा परिषद सदस्य माझा असावा. मग म्हणलं साहेब पैसे दे लागतो. अरे तो पोरीने बाबा कर नाही स्टुडिओच्या पोरीने गावाचा जरा तिकीट द्या, पैसा नसताना चालत. मोटरसायकल तर फिरवलं पाहिजे. त्याला 1000 मतं, 500 मतं, 200 मतं पडते तिकडे. 200 तरी कमी केलं. तुम्हाला माहिती कसं? पवई विधानसभा म्हणता, पवई नगरपालिकेला महानगरपालिकेला आम्ही एक मुलगी उभा केली. आपण माणसं म्हणल्यावर साहेब तिला काय मतं पडते? फक्त 3 मतात पडली. किती? आणि तिचा मामा आणि मामी ती माकुबाईला गेली, त्यांची मतच बाद झाली, त्यामुळे ती सीट पडली. माकुबाई कुठे गेली? फार म्हणलं उद्या जायचं माकुबाई नाही ना, म्हणले आजच पाकाळणी का काहीतरी, म्हणजे आजच आहे. माझी पाकाळणी म्हणजे बघायचं मानपूरला उद्धार केला, म्हणला आरेवाडीच्या जत्रेला गेला, मतच आरेवाडी जत्रेला. म्हणजे आमचं काय बघा काय किती अवघड होऊन बसायला लागले. 6 वर्ष 5 वर्ष मेहनत करायची, शेवटच्या दिवशी आपली माणसं जसं गेली मतावर प्रेम करायचे का? आणि दुसऱ्या समयात कुलकर्णींनी मतदान बंडू टेंबोळेच्या पक्षाला का द्यावं? तुमचं संपादक नाव काय साहेब? म्हणे साहेबांनी मुस्लिम समाजाने तुमच्या पक्षाला मतदान का द्यावं? ठीक आहे, कोळकर देईल किंवा वाघमोळेसर देईल, वाघमोळेसरच्या पोराला पोरीला काय रिझर्वेशन मिळेल, काय मिळेल त्याला द्यायचं. हे मतदान का द्यावं? किंवा जगताप साहेबांनी मतदान तुम्हाला का द्यावं? आपले माझे आमदार आळवी सरांना मतदान का द्यावं? आळवी डॉक्टरला तुम्हाला मतदान का द्यावं? तुम्ही किती वेळा त्यांच्या तिथे गेलाय? ती तुमच्या डोक्यात बसले की मदत देता. त्याचं मला उदाहरण मिळालं. मी बारामती लोकसभेत बसल्यानंतर 40,000चं लीड मला खडक बसल्यातून मिळालं. आणि तिथं बंडू डोवाळे धनगर समाजाचे 200 सुद्धा मतं नव्हते. 200 सुद्धा नव्हते. मी काय करायचो? राष्ट्रवादीचा सभापती त्याच्याच हातात बसायला आहे. आणि सुप्रिया सुळे त्याला शिळे शिव माणूस कसं म्हणजे अहो ते आता आपल्या घरी काय करायचं म्हणून म्हणले जानकर घरी तर येते, तुम्ही ताई घरी येत नाही. जिथं होतं राष्ट्रवादीला मला मतदान केलं, काँग्रेसवरही केलं. पत्रकार पद्मांचा मेहना पोळीला राहतो. पत्रकारांनी फोन केला की महाराष्ट्रात कधी शिट्टी उडली ती त्याला मतदान करा. त्याच्या मेहण्याने मतदान केलं साहेब पोळीमध्ये. पवार साहेब कृषीमंत्री होते, आसामला गेले, तिथं मला जिल्हा परिषद सदस्य त्यांना भेटायला गेला, राष्ट्रीय समाज पक्षाचा आसामचा. ठीक आहे, पवार साहेब म्हणले अरे इथे राष्ट्रीय समाज हो म्हणजे जानकर साहब मेरा बेटा साहब. अरे पागल तू उठलं पवार साहेब म्हणजे तुझं काय चाहिए काय नसावे. तरी शेकडीला बोलवलं म्हणजे ह्याला 10 लाख नाही 1 कोटी रुपये द्यावं. शरद पवारांनी माझ्या जिल्हा परिषद सदस्याला 1 कोटी रुपये दिले. कुठं? आसामचं संपलं. आता पत्रकार साहेब कुठल्या पक्षाचे? काँग्रेसचे. आम्ही उमेदवार कुठे केलाय? त्या पोळ्याचीच मुलगी पिकते, आंध्राची मुलगी काही तुला माहिती पोळीची. आणि सहज मला कळालं तर पत्रकार पद्मांचा मेहणा का कोणतरी जवळचाच माणूस आहे, ती झोपडपट्टी सांगा राहायला गेले तर तो काँग्रेसचा कार्यकर्ता. आम्ही प्रचार केला, मी काँग्रेसवाल्याशी राष्ट्रवादीवाल्याशी सेना बीजेपी आमच्याकडे होती, शिवसेनेला गेलो, 4 वेळा जाऊन बसायचे चॉकलेट डिस्टर्ब झाली माणसं. मला मग जानकर साहेब तो प्रश्न आत्मा नाही ठेवायचा. आणि त्या माणसाने मतदान केलं आम्हाला. काँग्रेसच्या लोकांनी मतदान कोणाला केलं असं मला केलं आणि ती फक्त 3 मतात सीट पडली आमची. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही इलेक्शनच्या वेळेस माणसं स्वतः केलं
तर ती म्हणणार टेलर 10 लाख रुपये द्या अर्ज भरायला, माझ्या घराचा हप्ता भरा, माझ्या घराचं सोसायटी भरा. आता म्हणणार अवघड कावा डिजिटलला पैसे द्यायचे, पोस्टला पैसे द्यायचे, ती द्यायचे. म्हणून हे पोलिंग एजंटच तुमचे उमेदवार ठरतील. आणि त्याला सांगायचं सक्षम जर पेशवा आला तर तुझं तर किटकट होणार नाही एवढं लक्षात घेऊ. म्हणजे तो परत काय म्हणतात, मी साहेब म्हणलं आता ह्याला तो बरं केला आपल्या आणखीचा घरी लक्ष पडला. आणि तिथं समजा फसून वगैरे सर म्हणल्या मी तुमचं तिकीट घेतो तर मग ह्याला बसावं लागतं सपोर्ट वगैरे सर म्हणलं. किंवा बागचा आपला कार्यकर्ता गर्दी आलाय तिचा 11 मासा मारला आयला आपण चूक झाली मला तिकीट द्या. म्हणजे आपल्या गरजे विचार म्हणणार तर ही साहेबांना काय मागणी केली, ज्याच्यासाठी सवलत निर्माण केली तिथंच म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, अशी जर माणसं पेशवाला आले एखाद्या त्याला एखाद्या ठिकाणी बंडूचा दोष नसेल, निवडणूक येणारा क्रायटेरिया लावला तो निवडून येण्याचा क्रायटेरिया. मग आपण हे समजून घेतलं पाहिजे. नाही तर त्यावेळेस तुम्ही शिवाय देणार म्हणा बंडून पैसे खाल्ले, कोण पैसे खाल्ले, कोण नाही जिल्हाध्यक्ष कोण पैसे खात नाही. पण माणसं बदनाम झालं, अहो तुमच्या जिल्हाध्यक्षानं काल आपण लक्ष्मणनं काल पैसे घेतलं विजय मागल्यावर मी होतो तिथं. आता बिचारी गेली तुला विजय पडलाच पाहिजे. लोक आपली बाजूला अडवतात येऊ देतात तुम्ही गाव वापरत काय घेतलं नाही काय नाही. म्हणून अशा रुमर्सवर अशा फसव्या गोष्टीवर विश्वास ठेवणार कॅपेबल नाही. आज बीजेपी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जतमध्ये स्ट्रॉंग आहे हे विसरता कामा आहे. मग त्यांना जर आपल्याला रिवॉर्ड आपल्याला त्यांना हे करायचं असेल तर तुम्हाला गाव निहाय जात निहाय काही निघायची माणसं पाहिजे. एक दुसरे काय घेतलं असतो तेवढे आता 2-3 महिन्यात गप्पच बसतो होता कुठे गेला मी बघता हे काय दुसरे आता जरा फिरवायला जातं. म्हणजे ही त्या माणसांचं लिडरशिप म्हणून तुला वाढवं लागलं. विशेष मला कसं माहिती काही मुलं आहेत चांगली मुलं आहेत शेगावची वगैरे इकडे तिकडे पकडायला लागला. विशेष ती मुलं तुम्हाला मिळू शकते तर तुमचं दिवस होणार तर ही राष्ट्रीय समाज पार्टीच्या दलित समाज पार्टी मग मतं मिळणार नाही तुम्हाला. आणि एकट्या जातीचा आपण लीडर होऊ शकत नाही, सर्व समाजाला घेऊन जावं लागतं. त्यावेळेस तुम्ही विजय होणार आहे. म्हणून या साऱ्या गोष्टीचं त्या समाजात जाऊन आपण तिथं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. काही लोक हसते ते म्हणणार आम्हाला हे देते ते देते तुम्ही काय देतात आमच्याकडे नाही हो म्हणून आमची सत्ता आल्यावर तुमचं करू बदल स्पष्ट सांगायचं. काय माझं म्हणणं आहे आपल्या लक्षाची फिलॉसॉफी आहे की एक शिक्षण झालं पाहिजे, एक संविधान या देशाचं आहे, एक शिक्षण झालं. कुलकर्णी साहेबांना पोरगा सीबीएसला शिकतोय आणि त्यांचा भाऊ शेती करतोय त्याचं पोरग जिल्हा परिषदला शिकतोय. दोघाला आयचं असताना कोणाच बरोबर तुमचं पैसेवाला पत्रकार आहे म्हणून आणि तुमचा भाऊ गावाला कोंबडे होतोय तिथं पोरग जिल्हा परिषदला शिकतोय. मग जिल्हा परिषदचा पोरगा आणि सीबीएसचा पोरगा आयएसला कसा करते. आमचं म्हणणं आहे या देशाचं एक संविधान आहे, एक शिक्षण पद्धती पाहिजे. जर कुलकर्णी पत्रकाराचा पोरगा सीबीएसला शिकत असेल तर त्याचा भावाचा पोरगाने सीबीएसईला शिकला पाहिजे. नाही तर जिल्हा परिषद शिक्षण करा तुम्ही 2 पेपर कसे देत आहे. सीबीएसईचं पोरगं शिकतंय आता तुमची परिस्थिती चांगली आहे परमेश्वर पेपर तुमचा पोरगा एसीत बसून अभ्यास करत पण माझ्या भावाचा पोरगा झोपडपट्टीत बसून तोच अभ्यास करत दोघं एकच पेपर देते. त्यावेळी या देशातली शिक्षण पद्धती सुधारणार एक शिक्षण पद्धती ही गोष्ट आमच्या पक्षाची आहे. काल मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला सांगताना सांगितलं 75 वर्षाच्या माणसाचं एसटी फ्री केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे 70 वर्षाची माणसं सर्वच महाग असतील त्यांना मेडिकल फ्री करा. म्हणजे कुठलाही आजार झाला तर त्यांना बरोबर 60-70 वर्ष झाल्यानंतर आई वडील पोरगा समजत नाही सूर समजत नाही आणि तिची बायको सासूला ठुसठुस करते सासऱ्याला त्याला बापाला समजायचं आहे. ती काय म्हणणार हिचं काय म्हातारीचं पडले मग तिला डायबिटीस आहे बीपी आहे तिला गोळीला पैसे द्यायचं म्हणलं महिन्याला 500 रुपये खर्च म्हणणार सूर म्हणणार ह्याला कुठलं द्यायचं. मग त्या म्हातारा माणसाला कोण आहे मग तुम्ही काय करा फ्री एज्युकेशन आणि फ्री मेडिकल देण्याची सोय करा. काय भूमिका आमच्या पक्षाची पाहिजे. आज मी जर म्हणतोय असं दूध विका तर एका लिटरला 100 रुपये दर देत असतं. किती मी काय केलं जिथं चोऱ्या होत्या त्या थांबवल्या. पैसा बजेटमध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारच्या बजेटचं काय करत नाही. चोरी कुठं होती ती ब्लॉकेज पहिलं बंद करा. जिथून पैसा खाल्ला जातो तीच ब्लॉकेज आम्ही बंद केलं. आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन आणल्यामुळं डायरेक्ट बेनिफिशियरी मिळाला. बेनिफिशियरी शेतकरी असतील पशुवैद्यकीय असतील यांना काय केलं मधला एजंट नाही पंचायत समिती एजंट जिल्हा परिषदमध्ये एजंट बिलकुल नाही.
डायरेक्ट दिल्लीहून येणारा बॉम्बेच्या ट्रेजरवरून डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंट पैसा येईल. कसा भ्रष्टाचार होईल? भ्रष्टाचार होणार. रस्त्याच्या कामात जो टेंडर कॉन्ट्रॅक्टर घेतोय त्या कॉन्ट्रॅक्टला जाऊन विचारायचंच, खटाच करायचं, बाबा तुला काय मी हप्ता मागायला आलो नाही, हे काम का झालं नाही चाललं. गिरडीपर्यंत मंगळवारपासून रस्ता चांगला आहे, पण निगडीपासून जेव्हा ही तयारी 2 तास लागते. निगडी टू आपलं काय गाव वायपर ते शेगाव मार्गे नाही, आतल्या मार्गावर म्हणजे रस्ता काय हे कितपत योग्य आहे. तिथं जे व्हिडिओ त्या जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला भेटायचं, म्हणायचं हे काम बरोबर नाही, हे काम मी तुला हप्ता मागायला आला नाही, 5 पैसे मागायला आला नाही, तुलाच पाहिजे तर 4 पासून अशी कामं होऊ शकतात. लाईटच्या कोकणात मी परवा 8 दिवसापूर्वी होतो. रत्नागिरी जिल्ह्यात लाईटच बिल भरलं नाही, 22 कोटी आलं. मी ऊर्जा मंत्र्याशी बोललो, साहेब म्हणजे काय करायचं, म्हणलं माफ करून टाका. दुसऱ्या दिवशी कलेक्टरनं ऑर्डर देऊन सारं दीपद दिवे चालू केलं, सारे पद दिवे चालू केले. आपला जिल्हाध्यक्ष शार्प घेतला, सकाळ गोरी म्हणून पत्रकार आहे, हा चांगला पगार आहे, त्यानं दिली भारी नियोजन केलं. तिने कलेक्टरला आणि एसपीला सांगितलं असं डायरेक्ट वरच हात घातला. म्हणून तुम्ही आज विकासाची कामं व्हिडिओ असतात, तहसीलदार असतात, त्याला वाईट कामाला वाळू काढली म्हणून सोडवायला जायचं नाही. प्रत्येक साहेब असं करायला आम्ही असं तहसीलदार ऐकते, हो PSI ऐकते, आपणच येईल की साहेब सॉरी सर तेव्हा असं आहे, थोडंसं ते रस्ता झालं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? साहेब बजेट नाही म्हणणार, किंवा अधिकारी काय म्हणणार बजेट नाही. ठीक आहे, त्याचा अभ्यास करा बजेटचा. तुम्ही एकाच डिपार्टमेंटचा सगळ्याचा अभ्यास करा, प्रत्येक डिपार्टमेंटचा. महसूलचा अभ्यास पाहिजे आमचा, PWचा अभ्यास पाहिजे, रेव्हेन्यूचा पाहिजे, डेअरीचा पाहिजे, फिशरीचा पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटचा पाहिजे. जेवढी महाराष्ट्रातली डिपार्टमेंट आहे त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आपण नुसतं एकटेवढं करून देतो, तसं होत नसतं. आणि ही तुम्हाला संधी आता शिकायची. आता तुम्ही विशंभर चौधरी सारखा विद्वान बोलून आहे, फार चांगला आहे, पटलं मी अभिनंदन करीन. विशंभर चौधरी ही असली माणसं बुद्धिजीवी ज्यावेळेस तुमच्या प्रशिक्षण येते, एसीचा वापर कसा करावा, मीडियाचा वापर कसा करावा, तुमचे टीमला त्या मार्गदर्शन कसं केलं पाहिजे, ह्याचं आपण शिक्षण घेतलं म्हणजे प्रशिक्षण. आज काही मतं बघायला नाही, काही लोकसभा मतं असं नाही. बारामती केला, माडा केला, सोलापूर केला आणि सांगली केला, उद्या कोल्हापूरमध्ये म्हणजे काय 50 कार्यकर्ते असू 100 असू द्या, पण त्यांना ते बौद्धिक मिळायला पाहिजे. ती कार्यकर्ते म्हणतो फाडला तर फाडला तर आहे ती काय. राष्ट्रवादीचा खाली भेटला मला, तुझा पाहुणाच होता गावडेसरांचा, कॉन्ट्रॅक्टर मोठा, राजकर साहेब, फार 400-500 कोटीचा मालक आहे. मग मी त्या येता इंदापूरमध्ये देवाचं दर्शन घ्यायला गेलो दत्तच, तर तिथं त्यांची पूजा चालली होती. त्यानंतर तिथे एक राष्ट्रवादीचा गाडी लावलं, लवटे म्हणून जिल्हाध्यक्ष आता सोलापूर राष्ट्रवादीचा मोठा. त्याला विचारलं ते मग ह्याच्या सासऱ्याने काय बोलले, आय म्हणजे जानकर साहेब बरोबर नाही, नारायण म्हणा हे म्हणला त्या माणूस आमचा देव आहे, त्याला जर बोलला तरी आला. अरे म्हणा तू राष्ट्रवादीचा मी राष्ट्रवादीचा असं करतोय, राष्ट्रवादी बोलत नाही म्हणला, आत्म सर्व असं आहे. आता तू आहे राष्ट्रवादी सोलापूर दक्षिण सोलापूर आणि राष्ट्रीय आपल्याला अंगावर देवताचा आहे, मोठा माणूस विषय. मग त्यांनी पूजेला तिथे जेव्हा गेलो, मग ती मी ऐकली, त्याला माहिती नाही माझं करायला जो मला जानकरला काय बोलायचं, बाकी बोलाय बरं मला जानकरला बोलतो याला. अरे मला मी भाजपचा आहे, हो मला तुम्ही भाजपचा आहे, पण असं बोलताय जानकर. आणि राष्ट्रवादी भाजपला आमचा माझ्या जानकर मोठा झाला, मग तू उपाध्यक्ष काय घेतले, अहो मला त्यांचा जिल्हाध्यक्ष मला माहित आहे, सोलापूरचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रपती माहित आहे. म्हणजे मी कोण आहे आयला म्हणजे अजून सोडून गेला, आता कोण आहे माहित नाही. सुनील काही बंडर आहे म्हणला, पण किंवा आता नाही वाटतं त्याला कमी केला. आबा मोठे होतात किंवा मी मला वाटते नाही, आणि कोण आहे त्याला नाही सांगता आलं. म्हणजे जिल्हाध्यक्षाने देखील तुमची छाप टाकली पाहिजे जिल्ह्याच्या पेपरवर, तालुक्याच्या पेपरवर, की बाबा मी पक्षाला. इथं सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष मोहनराव कदम साहेब आहेत काँग्रेसचे, त्यांना विक्रम आता झाले का मला त्यांचं नाव माहिती आहे सर्वांना, मोहनराव कदम. BJPचे आपले शिंदे असायचे माहिती, आता कोणी माहित नाही मला, पृथ्वीराज बाबा आहे त्यांचं नाव माहित आहे. मग आमचा आप्पा सरगर आणि लक्ष्मण कुठं बसतो, वाडीत बसतो, एक वाडी सरगरवाडी आणि दुसरी वाडी कोणती बबलवाडी. म्हणजे ही आमची जनरेशन डेव्हलप झाली. जर तालुक्याचं नाव येत नाही तर बंडोडेवाडीचं नाव आलंच पाहिजे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष, BJPचा अध्यक्ष, काँग्रेसचा अध्यक्ष, तिथं राष्ट्रपतीच्या अध्यक्षाचं नाव आलंच पाहिजे.
म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन करायला केलं पाहिजे. प्रेझेंटेशन चूक असतं आमचं भूमिका असेल. आता त्याची हैरात करत देतील म्हणजे आल्या पद्धतीने छापणार आपण काय छापणार पण जाऊ दे नाही छापलं तरी कुठं छापत घ्या म्हणजे ही भूमिका ठेवायची. म्हणजे पण तिथे बाबा आमची भूमिका असे आमचं असं प्रेझेंटेशन करायचं. लॉ इथं वकिलीचा संघ असतो कोर्टात तिथे एक आहे नमस्कार साहेब मी तालुका अध्यक्ष आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ती वकील म्हणून दिला काही बोलून बंदिस्त गेलं सांगेल बीजेपीचा वकील असेल तरी तुम्हाला ट्रेनिंग द्या. ती म्हणून बाळांनो असं करत जावं तसं कर. काँग्रेसचं असेल तरी सांगेल. डॉक्टर इथे किती आहेत 21-25 डॉक्टर आहेत. एक आपला माझ्या आमदाराचा पोराचा दवाखाना आहे आणि डॉक्टरचा एक आहे शेट्टी डॉक्टर एक आहे सर्वे डॉक्टर एक आहे फॉर्मल डॉक्टर एक आहे कुलकर्णी डॉक्टर दोघं आहे. त्याच्यामध्ये आता चहा काय जायचं कसं काय चाललंय काय चाललंय मेडिकल दुकान असते पण टेलर्स दुकान असतं टेलरचे हात जोड जाईल काय चाललं अरे म्हणजे काय मागणं काय चाललं काय कोणा वाईट म्हणत नाही पण तो मागे काय नाही कसं चाललंय बरं चाललंय एवढंच मागणी. आरक्षणाचा माणूस प्रचारात जाताना कुलकर्णी साहेब कधी म्हणत नाही भाजपाला म्हणत्या पण मतदान 100% करा 100% मतदान करा आणि जनता म्हणतात चांगला माणूस बघून करा बरोबर चांगला माणूस बघून करा आमचा माणूस मतदानात करा. म्हणून ज्या माध्यमातून बहाणा पाहिजे जायला आपल्याला बहाणा तुम्हाला दिलाय प्रोग्राम तुम्हाला दिलाय आणि प्रशिक्षण शिबिर आपण दरवर्षी 2 घेतो. सारे जिल्हाध्यक्ष तालुक्यात रिसॉर्ट मुंबईला आहे अलिबागला रिसॉर्ट आहे तिथं 2-2 घेतली आणि विचारवलं कुमार सप्तरशी भाजपाचा सहस्त्रबुद्धे काँग्रेसचा कुमार केतकर नायक डोळे तुम्हाला नाव माहीत असते असली माणसं मी फोन केल्यानंतर फ्रीमध्ये येतात. पाठक साहेब म्हणून एक IAS ऑफिस रिटायर झालेलं आहे महानगरपालिकेतला इनामदार साहेब आपले आईजी होते बिलवडीचे ते फोन केल्यावर राष्ट्रीय समाज पक्षाला प्रशिक्षणाला इनामदार झालं. म्हणजे ती लोक येतात पण आपल्याला ऐकायची सवय पाहिजे ना ऐकलं पाहिजे कसं वाढवायचं काय करायचं हे चर्चा झाल्या पाहिजे. आणि हे मला कधी कळालं ज्यावेळेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो दिल्ली मुंबईला फिरायला नंतर मला कळालं. माझं बी अध्ययन जास्त मलाही नॉलेज होतं पुस्तक वाचायला वेळ मला नसायचं जेवढं पहिलं आहे तेवढं प्रॅक्टिकलच करायचं सवय विशेष कोणतरी एखादा पत्रकार गाडी घ्यायचं कुठे सांगणार साहेब इथं असं आहे जॉग्रफी अशी आहे इथलं पॉलिटिक्स असं आहे तिथलं असं आहे. आता पाठ झाले चांद्यापासून बांद्यापर्यंत गडिंगपासून ते पार ह्याच्यापर्यंत नागपूरपर्यंत कुठल्याही गावात रस्ता विचारा मला मी तुम्हाला सांगितलं. आणि बिहार उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान केरळ तामिळनाडू कर्नाटक गाव ना गाव विचारा मला की तिथं महादेव गेला. वयाची 40 वर्ष ही मुवमेंट चालण्यासाठी सोशल मीडिया टू पॉलिटिक्स मुवमेंटमध्ये इकडे गेली. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाळा झेंडा घेतलेला खाली टाकू नका. आपल्या परीने जेवढे शक्य होते ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत सर्व लढवा लोकांनी समजले बरोबर आहे इलेक्शन लढल्याशिवाय तुम्ही तयार होणार पुढे बघ निवडून येणार असेल. मी ज्या वेळेस लोकसभा 4 लढवल्या मी पडलो पण माझं डिपॉझिट कधी गेलं नाही. नांदेडला उभं राहिलो माड्याला उभं राहिलो सांगलीला उभं राहिलो बारामतीला उभं राहिलो डिपॉझिट नाही मला म्हणजे एवढं केलं. म्हणजे मला माहित होतं मी पडणार आहे 2004 प्रकाश बापूचा मुलगा होता ना माझ्याकडे काय होता पण तरी मी उभा का राहिलो माझा पक्ष मोठा व्हावा घराघरात झेंडा जावा. नांदेडला उभा राहिलो मला माहित होतं मी पडणार आहे. त्याच नांदेड लोकसभेतून बाबा पाटील पहिला आमदार माझा पडून आला परभणीतून आला बारामती लोकसभातून दौडमधून मला मी जरी मेणबत्ती म्हणून जवळ असेल प्रकाश माझ्या पक्षाला मिळाला आमदार आले ना मीच निवडून यायपाहिजे काय करत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे येणारे इलेक्शन दुसऱ्या समाजाला जवळ घेऊन त्यांना कसं तिकीट देता येईल ह्याचा प्रयत्न केला तर तुमचा पक्ष मोठा होईल. नाहीतर आपल्या ही काय काढते ती काय काढते हे वाईट आहे ते वाईट आहे या करून तुमचा वेळ घालवू नका. कृपा करून ज्या अध्यक्ष सदन आहेत त्यांनी वेळ द्या पैसा द्या ज्याच्याकडे पैसा आहे टाईम आहे त्याने टाईम द्या बुद्धी असेल त्याच्याकडे बुद्धी द्या थोडंसं बुद्धी देऊन संघटन व्हावं. जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातलं जे तालुका आहे गाव आहे 1700 गाव असते एका लोकसभेत असतात नाही माहिती 1700 गावामध्ये आप्पा लक्ष्मण तुम्ही घ्यायला पाहिजे. जे पंडू डोंगळेसाठी तालुका अध्यक्ष प्रत्येक तालुक्यात ऍक्टिव्ह पाहिजे. हा किती एका तालुक्यात जिल्ह्यात 1700 होते 1700 गुंतवून 1 वर्ष झालं आणि एखादा दिल्ली बॉम्बे सांगलीला एखादा मोठा मेळावा घेतला 1 लाख लोक आले पाहिजे असं
पदरची गाडी पदरचा झेंडा घेऊन त्यावेळेस मग सांगली जिल्ह्यावर तुमची कमांड असते 1 लाख आणि ते 10,000चा मेळावा घ्यायचा सारे भूतप्रमुख. आणि महाराष्ट्रात माझं असं प्लॅनिंग आहे बूथवाल्याशी फक्त मी गाडीतलं चेक करून आत दरवाज्यात बूथ मेंबर असेल त्याला हात घेऊन अशा लोकांसाठी 3 तासाचं प्रशिक्षण शिबिर आपण द्यायचं. पण ते तालुक्यावर येणं शक्य नाही मला. आम्ही राज्य लेवलची सारी भूताची 1 लाख लोकांना ट्रेनिंग कॅम्प मुंबईला द्यायला जिथं IAS-IPSला ट्रेनिंग देतात तिथं आम्ही ट्रेनिंग देणार आणि मी खालीच बसणार. कोणतरी IAS अधिकारी येणारे संघटन येणार पत्रकार येणार मोठा संपादक आणि तो शिकवणार तुम्हाला. त्याच्या तासाला तुम्ही ते लिहून घ्यायचं. त्याच्या फील्डमधला जाणकार माणूस असतो तो तिथं बोल आम्ही बी ऐकत असतो म्हणजे ऐकायला शिका विशेष तर हे संघटन वाढ आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हतं संघटन कसं वाढवायचं म्हणजे विशेष तर त्या माध्यमातून आपण मला शिकायला मिळालं. उत्तर प्रदेश बिहार गुजरातमध्ये गेल्यानंतर आणि कसं पक्ष वाढवते काय करतात तर ते पक्ष त्यांनी काय केलं 1 लाख बंडच काढली राष्ट्रीय समाज पक्ष आणि मागणी त्या कॉलेजच्या पोरला वाटायला ती गावामध्ये कोणी म्हणजे एक पार्टी आणि तुम्ही म्हणून नाही पार्टी करतो असं करत करत प्रचार घ्या. काही ठिकाणी दारूवाली माणसं किती कामाला असतात कुठे साहेब मला अनुभव आला राजस्थानात प्रत्येक गावातला एक दारूला माणूस पकडला आणि त्याच्यावर पॉम्पलेट दिलं तेवढंच ती प्रचार चालू केला हो काय एवढी राष्ट्र RSP आहे कुठलाच बाहेर आहे आणि म्हणजे काय भांडण मग आम्ही काय करायचो डोंगरात जायचो घाटात जायचो आणि पेंटिंग राष्ट्रीय समाज महादेवचा आता आम्हीच लिहायचो पुढे आलो असं करत त्या कार्यक्रमातून मागत जाऊन आज आसाममध्ये जिल्हा परिषद आणि मध्ये तुम्ही आम्हाला सोडून गेला आम्हाला सोडून भाषण ऐकून तिकडे पळून गेला हे आम्हाला मागायला कुठं माहिती नाही म्हणजे असल से नकल मुकाबला क्या कर सकते असली ते असली नकली ते नकली ह्या गोष्टीचा अभ्यास करा. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे दुसऱ्या पक्षाची टीका करण्यापेक्षा आमच्या पक्षाचं बूथ कसा वाढेल हे जर आपण अभियान चालू केलं तर आपलं दिवस चांगला आहे. काही टीकाकार असतात सार्वजनिक लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी काही अपेक्षा नाही विसरते आपल्याला जर काय डॉक्टर असेल चूक असेल तर दुरुस्त करू पण आपण ह्यातून शिकतोय आपण म्हणून मेंबरशिप बसल्या वर्षातून 10,000 रुपये त्याला काय अडचण नाही आणि ते ऑनलाईन आहे बंडू खाणार नाही किंवा आप्पासाहेब परत खाणार नाही 1000 रुपये ती कळणार आहे माणसं कोण तुझ्यावर खरी प्रेम करणारी कोण माणसं ती कळणार नाही. मला वाटतंय सातारा जिल्ह्यातला मान तालुका आणि जत मला ही 2 तालुके आटपाडी 3 तालुक्यांनी महाराष्ट्रात नंबर मेंबरशिपला चांगला केला आहे 3 तालुके मला वाटते आता नगर पुढे जाईल हा नाही सांगण्यात त्याचं एकटं झालं ते सांगू ते एकटंच तसे नाही सांगण्यात म्हणजे ते एकटा 25 लाख रुपये त्यानं दिलं 54 लाख एकदा दिलं कुठे एकदा 1 लाख दिलं पण ती नाही मला पाहिजे कोळ कराळवाडी व आजनी परत आजनाळ ही सारी नाजरं बनवली मौत छोटं मौत मोठं मौत आणि शिरनांगी परत इकडं सावळ नंतर गिरडी जवळा ह्या गावाला पाहिजे विचारत नाही तू एकटा 54 लाख देऊन मला काय करायचं 54 लाख घ्यायला मी जाणार विचारत म्हणून प्रत्येकाने आपला थोडासा हिस्सा काय असेल ते द्यायचं म्हणून उदाहरण मी काय दिलं माळाप्पा कोळेकरांना आज नाही थोडं साहेब सांभाळलं मला 40 वर्षापासून सांभाळतो आणि मी त्याला उपाय दिला नाही म्हणून असेही कार्यकर्ते घडले पाहिजे आपल्याला आणि माणसाला काय वाटतं मंत्री झालं पैसे काय नाही पैसे खायचं पैसे खाल्ला असं तर पोपटासारखं असं बोलता येत नाही आता एवढं लगेच सांगितलं असतं तर लय मोठं बोलणार तो असतं पण मी कुठेही बोलतोय लोकसभेत विधानसभेत कुठेही बिहारमध्ये गुजरातमध्ये कारण आम्ही स्वच्छ नाणं ठेवलं नाही आम्ही फसवाफसवी केली नाही कुणालाही केलं नाही जनतेला हुशार करण्याचं काम करतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीनं बालकाचं कुठं फटकला महिला आघाडी वाढवली विद्यार्थी आघाडी वाढवली साऱ्या आघाडी कसं नाही तर तुमचा दिवस होता तुम्ही दोघं मारणार फिरून थकणार तुम्ही नाही कोण ऐकलं तुमच्या गावात 100 पूर्ण मोटरसायकल पाठवा तुमच्या मध्ये मग त्या गावातला वाटलं हा तुझ्या गावाला राखायला असं मनात बोलून घे त्याला सांगायचं तुम्हाला सांगितलं होतं माझं तुम्ही ऐकत नाही तुम्ही काय करू ऐका ही पॉलिसी मी तसंच केलं ज्याला तालुका शहरात कामच करायचं साहेब लोक सांगत नाही लोक असे तसे मी त्याला वाईट म्हणतो नाही पर्याय बघितला
दुसरा माणूस तयार करणं. निर्वाळ नाही तयार, शिंगणापुरात बसू, शिंगणार नाही कुडनूरमध्ये, कुडनूर नाही आणि इकडे गाव कुठलं ते कुडनूरच्या कोकळ, कोकळच्या वाडी, आप्पाची वाडी, कुठली वाडी, आप्पाची वाडी, बसापवाडी. आपल्यावर पाटलाच्या वस्तू कुठं जाईल, दुधाळ ताईच्या घरी जाईल तुम्ही माहिती आहे मला, म्हणजे सारी घरं माहिती आहे. मोटरसायकल फिरलो, चालत फिरला, एक वाजता फिरलो, म्हणजे ही तुमचं सांगत नाही, ज्या जिल्ह्यात जाईल त्या जिल्ह्यातही करावं असं. तरी पण तुम्हाला तुमचं अभिनंदन वाटलं की तुम्ही बऱ्याचशाच गावाची नावं घेतली. तालुक्याचा अध्यक्ष कसा असावा, जिल्हा अध्यक्ष कसा असावा, त्या तालुक्यात पडूसमधलं गाव सांगितलं, लक्ष्मीचं नाव सांगितलं पाहिजे, तिथे रामपूर आहे, रामापूर आहे, तिथलं सांगितलं पाहिजे असं असायचं. जतमध्ये एक रामापूर आहे, मिरज तालुक्यात एक रामापूर आहे, सांगता आले. म्हणून आप्पा सगळं ही संधी चांगली आली आहे, त्याचं सोनं करावं ही माझी विनंती आहे तुम्हाला. थोडासा वेळ द्या, तुम्ही हे करू नका, थोडंसं मानलेल्या गोष्टी करा. राज्याची कमिटी ठरवते, त्याला नॅशनल कमिटी सांगते आणि त्याबरोबर कॉर्पोरेशन होतो. आपले ते एकमेकाचा आदेश पाळत नाही. मग कारभारीचा क्रम, दंगलीचा क्रम, काय दंगलीचा क्रम काय व्हायचा त्रास होत नसते. मग कोणाचा कोणाला मिळ नाही, टेलर एक मानणार आणि घेऊन टेलर वेगळंच पडणार, आणि मध्ये तिसरंच तुम झालं बघून. म्हणून आपल्याच विचार ठेवा, एक काय करा, मीडियाची जिम्मेदारी एका दोघांकडे देऊन टाकायची, स्टेजची एका दोघांना. संचलन चांगलं करतोय, मानवला टेकले चांगलं संचलन करतो. संचलन करण्यासाठी काय पाहिजे, कसं पाहिजे संचलन, स्टेज लावताना कसं, राज ठाकरेचं स्टेज कसं असतं खतरनाक, जे चांगलं म्हणजे ते राज ठाकरे घेतलं पाहिजे. आपण लावलं तो व्हिडिओ माणसं पण आपण टीका करतात काय, आपल्या स्टेजवर बसल्यावर माणसाला वाटतं हिंद पळून खाऊन वाटतं, लोकांना वाटतं पुढच्या खाली स्टेजच फोटो करतोय आपल्याला. म्हणजे ही गोष्ट आपण समजून चालली पाहिजे, उमजून चालली पाहिजे. बरोबर आपल्या काय मित्राला शिस्त लावली पाहिजे, कुठल्या शांततेत बघू एखादं चूक झाल्यास आपण समजून घेऊ, असं करून जाऊ. म्हणून तोंडात साखर, डोक्यावर भर आणि पायात पिंगळी ठेवल्यावर कार्यकर्ता मिळतो. म्हणून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोर तुम्हाला रासपा वाढवू लागला. जिद्द, चिकाटी आणि मेहनत, तुम्हाला लोकसंपर्क वाढवावा लागला, त्यावेळेस लोकांच्याकडे जावं लागलं. त्यांच्यातून प्रश्न, आता युवकचा अध्यक्ष दिलाय, त्या युवकच्या अध्यक्षानं 317 पोलिंग तयार केलं पाहिजे. महिला अध्यक्ष आहेत तिनं 17 उभं केलं पाहिजे. आमच्या अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत तिनं केलं पाहिजे. म्हणजे हे सारं काय होतंय, त्या तालुका अध्यक्षावर प्रेशर पडतंय, तर त्या विंग्ज वाटून दिल्या पाहिजे. जाऊ दे, युवकचं 317 नाही मिळत, 17 तरी मिळतं. आता तुमच्या 48 शाखा झाल्या, अजून किती गाव बाकी आहेत तालुक्यात, 123 -40 किती झालं, किती, म्हणजे अजून तुम्ही 25% आलाय सर. म्हणजे आता दिन रात्र मेहनत केलं तर तुम्हाला ते होणार नाही. मग ह्याचा विचार आपण केला पाहिजे. 6 महिन्यात तुम्ही एवढं केलं, अजून तुम्ही कमी. हे विधानसभा जिंकण्याचं लक्षण नाही, जिल्हा परिषद जिंकण्याचं लक्षण नाही. हे जर तुम्हाला करायचं असेल ते कागदाव घ्या. आपला पक्ष हवेत नाही, कागदाव ठेवा. बूथ ज्यावेळेस मी 1,90,712 बुथाची लिस्ट आणली त्यावेळेस मी सांगेन की महाराष्ट्रात 48 लोकसभा लढवायला पुन्हा एक आहे. मी गेली 2 महिने झाले जीवाचा आक्रंता करून प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 10,000चा मेळावा घेऊ नका, 5,000चा मेळावा घेऊ नका, मोर्चा काढू नका. तुम्ही जी मानणारी माणसं आहेत ती बुथवारी करून घ्या. आणि एकाच गावातील उपाय 310 गावातली माणसं एक असू द्या, कधी बसल्या एसटीने असू द्या, काय हरकत नाही, त्याला आपण प्रेम. आणि हीच माणसं उद्या ह्या तालुक्याची मालक असते. ती म्हणते की त्याला हे म्हणलेलं आम्हाला शिकवलं होतं, असं बोललो होतं, आमची चूक झाली आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सेना याच्यावर टीका करण्यापेक्षा रासपा कसा वाढवाल ह्यासाठी प्रयत्न करा. राज्याचा निर्णय आपण आपल्या ताकदीवर लढवून आलं. स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे साऱ्या त्यानंतर ज्यावेळेस तुमचं वाढलं त्यावेळेस कोणतं राज्यात देशात बसले असतील त्यावेळेस बघते ना काय करतं. पण आधी आपल्या इथंच काय नाही, युती कोण युतीला तुम्हाला विचारायला तयार, कोण ज्याचा आमदार जास्त आहे ते घेणार, तुम्हाला काय घेते. भाजपवर तरी आपण रागाला काय यायचं, जोपर्यंत तुमची गरज होती त्यावर घेतली, आता तुमची गरज नसेल त्यांना. म्हणजे आपण त्यांची गरज निर्माण करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, आम्हाला आमची ताकद वाढ, आम्हाला आमच्या युक्तीनं पैसा आम्हाला स्वतः उभा करावा लागेल, संघटना आम्हाला उभा करावं लागेल, पक्ष आम्हाला उभा करावा, तेव्हा हे घडेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, प्रोग्राम अतिशय चांगला झाला, सर्व कार्यकर्ते आले, एकमेकाच्या ह्यानं ज्या ज्या गावात शाखा असतील त्या त्या गावात शाखा काढण्याचा आपण प्रयत्न करावा.
तालुकाध्यक्षांचं काम अतिशय चांगलं चाललंय, जिल्हाध्यक्षांचं काम चांगलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि जी माणसं सांगतात, आज आम्ही अजित पाटलांना सांगितलं मला तुझी टीम पाहिजे, विद्यार्थी आघाडीची टीम पाहिजे आणि विद्यार्थी आघाडी आणि युवक आघाडी. जिथं फादरबॉडी काम करत नसेल आम्ही त्यांना काम करायला होतो, जिथे ही करत नसेल तर ती करते, मग आत्मसंख्याने वाढलं काम करायला होतो. त्यातला कोणतरी माणूस खरं सांगेल ना आपल्याला. म्हणजे ह्या कमिटी जर बनल्या तर उद्या आपल्या पक्षाला दिवस चांगले येतील. नाही ते एकटा महादेव जानकरी चालूची गाडी फिरवून चालूची गाडी असं नाही. तुम्हाला तुमचं कष्ट घ्यावं लागेल, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि सांगली जिल्ह्यात हाच प्रोग्राम प्रत्येक तालुक्यात जिल्हा अध्यक्षाने राबवायचा. हाच प्रोग्राम, असाच हॉल घ्यायचा, असंच बॅनर एक लावायचं आणि जी प्रमुख कार्यकर्ते त्यांना बोलवून बाबा रे आपलं असं करावं लागतं. कवठे मंगळामध्ये कमी येते 20 येऊ द्या, ठीक आहे. तासगावमध्ये 10 येते, ठीक आहे. पलूसमध्ये 10 येते, कडेगावला 10 येते, शिराळ्याला 5 येते, सांगलीत 30 येते, मिरजमध्ये 20 येते. म्हणजे हे जे आपले विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर तिथे 10 माणसं येतील आणि ती माणसं परत समजून जाते. म्हणजे हे जर केलं आणि हे आदर्श मॉडेल आपल्या जत तालुक्याचं तुम्ही महाराष्ट्रात राबवू शकता. जतचं मॉडेल बाकी काय बाळशेषलाही राबवू शकता, इंदापूरला, बारामतीला राबवू शकता. काल इंदापूरचा प्रोग्राम चांगला होता, पण मी काय केलं पत्रकार साहेब, मी 10ची सभा होती, 9:30 वाजता हजर होतो आणि 10:05 दरवाजा बंद केला. आज आम्ही एक 34 जण होतो, 34 गावातले पोरं आणि बाहेर जवळजवळ 350 लोक होते. जिल्हा अध्यक्ष बाहेर, तालुका अध्यक्ष बाहेर, महाराष्ट्राचे अध्यक्ष बाहेर, सचिव बाहेर. बाबाला म्हणलं, मला मी सांगितलं की मी कुठनं मुंबईवरून आलोय, 5:30 वाजता ट्रेनला उतरलोय, 6 वाजता रेस्ट हाऊसला आंघोळ केली आहे आणि 9:30 वाजता मी कुठे हॉल लावलाय. पोस्टर लावायलाच नव्हतो हॉलला, ही मागचं स्टेजचा एक मीच लावतो. तर म्हणजे तालुका अध्यक्ष साहेब एवढं लोक त्यांना म्हणलं कुलूप लावा, बाहेर ठेवलं. पण आज इथं काय कुलूप लावायची वेळ नाही, तुम्हाला वेळ जास्त मिळवला सर, तुम्हाला वेळ जास्त मिळवला. तरी परंतु तुम्ही साऱ्या गावातलं प्रेझेंटेशन आपल्याला कमी पडलेलं आहे. निकाल काय 2 गावाचं अभिनंदन, तुझं गाव तुझं गाव, बरं बाकीच्या गावातलं जी पर्सेंटेज पाहिजे आपल्याला ती कमी आहे विशेषतः. आता जिल्हाध्यक्ष गाव आहे, तिथल्या संख्याच्या तिथल्या दरीबडच्या गटातल्या प्रत्येक गावातली माणसं यायला पाहिजे, प्रत्येक माणसं आली नाही त्यांची. आपलं भारतीय त्या गटातली माणसं कमी येते तेवढं तुला. मी गावातली माणसं ओळखतो, तुमचं चेहरा बघितलं काही कुठल्या गावचा ते सांगतो. तिथं नाही शिवाजी पार्क वरती किल्ला आवडतो. आणि माझा अभ्यास चांगला आहे, मला दुसरा धंदा काय नाही, बाईकला कोण नाही, तेल नाही, मीठ नाही, कपडे नाही. कपडे कोण बी येते मला, गाडी कोण बी देते, डिझेल कोण बी टाकते आणि मला काही व्यसन कुठली नाही. कुठेही जाऊन भाजी भाकरी मला मिळाली पाच झालं, मेथीची भाजी भाकरी मिळाली प्रश्न भेटला. खाल्ला खाल्ला का माणूस खुश. त्यामुळे पडल्या मला झोपी लागते, काय प्रॉब्लेम. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ही जिथं आपण कमी आहे तिथं भरून काढा. नाहीतर येणं माझ्या मागल्या 4 वर्ष आम्ही मेहनत करायचं, 5व्या दिवशी दुसराच दारू मिळतोय, खाऊन फळं दुसरंच खातोय. आता तसं काय फळं जाऊन द्यायला नाही. राष्ट्रपातनं दगड दिला तर तो निवडून आला पाहिजे, एवढी भूमिका तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. तो माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे असं न ठेवता आपल्या पक्षातून जो निवडून येतो तो आपला आहे असं समजून जर प्रयोग केलं तर दिवस चांगले आहे. तर तुला म्हणणार माझ्या बाबा आचार्य तिकीट दिलं तर नाही, तर नाही असं नाही. तुमच्या भाच्यापेक्षा तुला जर दुसरा एखादा आपल्याला चांगला माणूस मिळत असेल तर त्याला दिलं पाहिजे ना. जमदारीचं पोरग्याला तिकीट द्या, सावंतचा भाऊ आहे त्याला तिकीट द्या. समजा आपल्या जगताप साहेबाचा मुलगा त्याला तिकीट देऊन टाका, काय वाईट आहे, काय करायचं, भांडणे करायचं. आगरी साहेबाचा भाऊ पोरगा म्हणला देऊन टाकायचा. म्हणजे शिंदे इथला काँग्रेसचा नेता आहे ना, इथला शिंदे काय ना काय ना सुरेश नानाचा पोरगा आला त्याला देऊन टाका तिकीट. देऊ लागलं का नाही, तिथं लगेच आमचं तिकीट केलं मिसळ आणि मिसळ काय काय माझ्या बायकोला पाहिजे, मला पाहिजे असं नाही. सर्वांना द्यायला प्रयत्न करा. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण केल्या तर तुमचा पक्ष वाढेल, अदरवाईज वाढणार नाही. हे नम्रपणे मी सांगतो. आणि त्याच्या परिणाम तालुकाध्यक्ष करतोय, त्याच्या ज्या वेळेत देतोय त्याला मी काही पैसे देत नाही. कुठल्याही जिल्हाध्यक्षाला 5 पैसे देत नाही. तुमचा गैरसमज जर कोणाचं काय असेल ना पहिले करा. अजित पाटला देखील 10 पैसे विचारायला मी काही दिले नाही. लक्ष्मणला दिले नाही, लक्ष्मणलाही मला दिले नाही, आप्पाने मला दिले नाही, मी त्याला दिले नाही. आता आप्पाचा वाईट पैसेवाला आहे, तो मलाही मदत करतो पण अजून काही केली नाही. मला बघा कसं भावाला देखील पळायला होतं मला म्हणजे ही जी गोष्ट आहे. तर ठीक आहे, आपल्या परिस्थितीवर मी खुश आहे. तुमच्या आजच्या प्रोग्रामवर मी डोंगरे सर अभिनंदन करतो. चांगला आहे. आता
पेपर आपला ईश्वर नाईक त्याचा सभासद व्हायला पाहिजे. ईश्वर नाईक आपल्या महिन्यातून मॅगझिन मिळतं त्याचा सभासद व्हावा आणि पक्षाचं सभासद वर्षातून एकदा करा. तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी 1000 रुपये द्यायचं आणि कॉमन माणसाला करायचं 100 रुपयाचं ते ॲप करा. कॉमन सामान्य माणूस आहे त्याला 100 रुपये. आपल्या कळत महाराष्ट्रात किती लोक आपली सभासद आहेत. हे जो जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आहे सचिव आहे तालुक्याची बॉडी त्याने 1000 द्यायचं. पण समजा आता एखादा माझा भाऊ आहे शेती करतोय तो पदाधिकारी नाही त्याला मला 100 रुपये. काय बाबा मला देऊन वाहता ही वेब आहे काय हे आहे ॲप आहे ॲपवर काय त्यामुळे तुमच्या विश्वासाचा वाढ जाते आणि ती परत लिस्ट येणार आहे. कोण सभासद झाले किती झाले त्याची लिस्ट तुम्हाला येते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पक्ष चालवायला पैसा लागतो ऑफिस चालवायला पक्ष लागतो. तुम्ही प्रत्येक तालुक्यात जर थोडी थोडी मदत दिली तर ते होऊन जाईल. आपल्याला सांगायला त्यांना सुरू घेतली काय असं शिक्षण संस्था नाही प्रत्येक काळात बसलो असतो हे बंद नसतं. संस्था जर वाघमोडी सरणी काढली वाघमोडी सरणी काढली असती तर म्हणलं असतं वाघमोडी सरणी 100-200 कोटी रुपये मला पण त्यांनी संस्था काढली नाही. मला त्यांचा पोरगा सर्व्हिस टाईप पोरगी आहे त्याच्याकडे पैसे घ्यावे लागत असतात. आजचा खर्च वाघमोडी सरांकडेच घ्यावा. म्हणजे अशी काही माणसं काय आणि त्यांना सांगायचं आता काय करायचं आम्हाला सांगायचं नाही आता पैसे द्यायचे. तुमचं ऐकलं आम्ही भरपूर झालं म्हणायचं ना आता आम्ही सांगतो ते ऐका. मग काही लोकांना असे पैसे द्यावे माणसं द्यायचा आणि मध्ये नाही आता आम्ही बदल मी सांगितलं एकच बरं तर नसलं तुझ्याकडे पैसे टेलर खर्च करून टाकला आजचा सारा बाहेर टेलर करून जातो मी सांगितलं अगोदर पैसे घेतो मला सांग नाही. त्यामुळं महाराष्ट्रात स्वतः आम्ही कुलकर्णीसाठी पैसा उभा केला आहे पण पैसे देणारी लाखो माणसं तयार केली आणि मी रिटर्न परत देत नाही त्याला. नॉट रिटर्न रिफंड बुडी. म्हणून हीच कार्यकर्ते उद्या चाललेले असतील हीच फिरत असतील असे अर्थ हे करत चालू नाही. तर पैसा देऊन जर तुम्ही चळवळ पक्ष वाढत चळवळ नाही आता पक्ष आहे पक्ष तर तुमचा दिवस चांगला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आजचा प्रोग्राम तुम्ही सारा केला. पत्रकारांचं देखील मी हात जोडून अभिनंदन करतो की तुम्ही मंडळ नाही करू. आता टीका टिप्पणी करण्यात काय गरज भाजप सत्तेत आहे आम्ही एनडीएमध्येच आहे काय गरज विषय नाही. काँग्रेस राष्ट्रवादी नाही त्याला काय मार्ग काढता. आपलं काय आहे बघा आपलं घर ठीक नाही जगाला कुठं दाखवायचं काय करायचं कंटी आमचा पुढे गेले तसं तर आम्ही काय करायचं. म्हणून आपलं पुढे गेलं म्हणून आपलं अंतचिंतन करण्यासाठी आजची मिटिंग होती. आपण सर्वांनी आला सर्वांनी साथ दिली त्याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. 100% राष्ट्रपद झाला पाहिजे हे माझा स्वार्थ आहे. 100% राष्ट्रपद झाला पाहिजे ही भूमिका तयार करा आणि आपल्या यातनं गेल्याबद्दल तुम्ही आजचा प्रोग्राम घेतल्याबद्दल सर्व राष्ट्रपती आपला मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो. जय हिंद जय भारत.